start the recording. Okay, so welcome everyone to this new chapter of Grandmaster. So already we have finished with lots of lectures. पण आता जे महत्त्वाचे लेक्चर्स आहेत ते आहे आपले अटुनमेंट. ओके, सो आता लेवल 1 ची झाली सध्या. आज तुम्ही लेवल 2 ची शिकाल. नेक्स्ट वीक तुम्ही लेवल 3 ची शिकाल. ओके, आणि लेवल 1, 2, 3 सबमिट केल्यानंतर मग एक 8 ते 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर तुम्ही मास्टर आणि ग्रँड मास्टरची शिकाल. ओके, त्याच्यात थोडा वेळ द्यावा लागेल तुम्हाला. तो वेळ आपण याच्यासाठी देतो की टू अंडरस्टँड की तुम्ही लेवल 1, लेवल 2, लेवल 3मध्ये काय काय केलं ॲटर्नमध्ये. हे फार सोपं आहे एकदा तुम्ही केल्यानंतर. आधी तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटते, पण विथ द प्रोसेस तुम्ही जर का ते समजून घेतलं तर तुम्हाला फार सोपं जाईल. ॲटर्नमेंट करणे काही कठीण नाही आहे. ठीक आहे, आणि शक्यतोवर असं करा की तुम्ही कोणाला तरी अटॅचमेंट देत आहात. ओके, सो आज आपण काय करू की तुमचे जे वर्गमित्र आहेत, ओके, म्हणजेच तुमचे बॅचमेट्स, यांनी जे अटॅचमेंट पाठवलेले आहे ते आपण गो थ्रू करू. म्हणजे आपण 2-3 अटॅचमेंट जेव्हा बघू तेव्हा आपल्याला अजून जास्त काय होईल, एक कॉन्फिडन्स पण येईल की हां, असं करत असतात, आणि हेल्प पण होईल तुम्हाला. ठीक आहे, चला. सो सगळ्यात शेवटची जी आहे हेमलता मॅडमची, तिथून आपण सुरुवात करू. ठीक आहे, सो आधी आपण माझी लेवल 1. राहिली हां, बोला बोला. तुमची पण आहे. माझी राहिली आहे व्हिडिओ द्यायचा. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. द्या पण या आठवड्यामध्ये आहे ना, लवकरात नाही लवकर. तरी हां, त्या लाईट नव्हती ना, त्याच्यामुळे चार्जिंग नव्हता फोन 2 दिवसापासून. काय काय हरकत नाही. ओके ओके, ठीक आहे. सो सर्वांनी प्रयत्न करायचा आहे की लवकरात लवकर तुम्ही ते सबमिट कराल, कारण तिथून मग पुढं बाकीच्या गोष्टी आपल्याला करतील. कारण कसं आहे हे बघा, एक एक आठवडा जाईल. मला तर तुम्हाला पुढचे पुढचे अटोनमेंट सांगायचे आहेत, है ना. तर मी आज लेवल 2 ची सांगेल तुम्हाला, मग नेक्स्ट वीक मी लेवल 3 ची सांगेल. ओके, आणि जवळपास मग नेक्स्ट वीकच्या नंतर एखाद 2 सेशन होतील आपले. आता आपण वीकली बॅच पण चालू करत आहे सर्वांसाठी, ते पण मी सर्व सांगतो तुम्हाला. पण लेट स्टार्ट विथ द ॲटोनमेंट. ओके, कारण हा आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, पूर्ण ग्रँडमास्टरमध्ये. सो हेमलता मॅडमचे सर्वात शेवटी मला दिसत आहे, तर हेमलता मॅडमच्या पासून आपण सुरुवात करू, मग एक एक आपण वर पाहत जाऊ. ठीक आहे, तर यांनी 2 पार्टमध्ये पाठवलेली आहे, कारण तो व्हिडिओ गेला नसेल कदाचित. तर कधीही व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करायचा असला ना, तर हे लक्षात ठेवा परमनंट, की डॉक्युमेंट फाईलने पाठवलं तर लवकर तुम्हाला सेंड करता येईल. ठीक आहे, आणि किती मोठा असला तर तो जाईल, डॉक्युमेंट फाईलने जर पाठवलात तर. हं? चला, तर मग हेमलता मॅडमची जी अटेंडमेंट आहे ती बघून आपण सुरुवात करू. सर्वांनी बघायची, आणि काय काय तुम्हाला काही वाटते कमी जास्त ते सर्वांनी शेअर करायचं. ओके, म्हणजे आपले ते एक बॅचमेट आहेत, त्यांना आपल्याला हेल्प करायचं आहे, जे पण लोक आहेत आपल्यासोबत ते. चलो, सो हेमलता मॅडमची बघू आपण कशी केली आहे. तर मी साऊंड पण चालू करतो म्हणजे तुम्हाला आवाज चालू येईल. थांबा 1 मिनिट. इथे आहे ना, त्यांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आपल्याला. हां, अशा आपण जेव्हा असे हात करतो ना, तर आपण त्यांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आपल्याला. ज्या ज्या व्यक्तीला आपण अटोनमेंट देत आहोत, आपली नजर त्याच्या आज्ञाचक्राकडे असली पाहिजे. ठीक आहे,
इथे तुम्हाला सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. ओके. ओम, स्वस्तिक, त्यानंतर बाकी आपले जे 3 सिम्बॉल आहेत ते 4 सिम्बॉल, वंशज येशूनेन दायक्युम्यू सेहिके चोकोरे. तर ते असं नुसतं नजरेने काढायचं की हाताने काढायचं? नाही, तसं तर तुम्ही तसं काढलं तरी चालते, पण आम्हाला कसं समजेल की तुम्ही ते सिम्बॉल काढले. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हां, ओके. बरं ठीक आहे. आता हे हे तुम्हाला रिपीट करायची गरज नाही, बट यू हॅव डन अ गुड जॉब. सो मला एक सांगा, तुम्ही सिम्बॉल काढले तेव्हा बरोबर हो तुमच्या? हो 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 हो. ओके. आणि हात ठेवताना आहे ना, इझी ठेवायचा हात, म्हणजे असं असं त्या समोरच्याला असं फील नाही झालं पाहिजे. एकदम स्मूथली, ओके एकदम प्रेमाने. ओके. एकदम ओके. ते करुणा भाव, प्रेम भाव त्यांनी ठेवायचा हात. ओके. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे बरं का. इट इज नॉट फॉर ओनली हेमलता मॅडम, इट इज फॉर एव्हरीबडी. हां. सो लिसन टू इट व्हेरी व्हेरी केअरफुल, कारण असं होऊ शकते की त्यांच्या चुकांमधून आपण काही गोष्टी शिकू शकतो. इथे बघा, आता जो तुमचा डावा हात आहे ना, तो हं. त्याच्या अंगठ्यामध्ये अंगठा हा. पाहिजे. त्याने जे असे हात केलेले आहे, तर याच्यामध्ये तुमचा अंगठा हा. पाहिजे. हं? ठीक आहे. लिटिल कप बिग कप करताना ठीक आहे. ओके. हे मी दाखवेल तुम्हाला. जस्ट अ मिनिट. ओके. हं. इथे एक गोष्ट सर्वांनी समजा. ओके. सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या इथे. तुम्ही अटोनमेंट जेव्हाही देत असाल कोणाला, आता हे तर प्रॅक्टिस करत आहात तुम्ही. ओके. सो प्रॅक्टिसमध्ये चुका चालते, काय अडचण नाही आहे. पण तरीही पहिल्या वेळेसच्या पद्धतीने खूप छान केलं मॅडमनी. ओके. तर मला इथे एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की आपल्या ॲक्शन्समध्ये मृदूपणा, प्रेम ते असलं पाहिजे. ओके. एकदम असं मृदू आणि प्रेमळ त्या ॲक्शन्स असल्या पाहिजे आपल्या. ओके. सो असं हेसड हासड नसली पाहिजे की इकडे हात असं नसलं पाहिजे. ओके. सो ट्राय टू. मलाही हे पहिल्यांदा माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की तुमच्या ॲक्शन्समध्ये काय आहे, म्हणजे माझ्या ॲक्शन्समध्ये त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या ॲक्शन्समध्ये हे आहे, काय म्हणतात त्याला, थोडासा काय म्हणू आपण त्याला, हार्श. स्टिक, हा हार्शनेस आहे. येस, ते आहे असं त्यांचं म्हणणं होतं माझ्या ॲक्शन्स माझ्या, बरं का. तर ते मला जाणवलं नाही, फार कमी आहे, पण ठीक आहे. तरीही लक्षात ठेवा. इथे जिथे आपण घड्याळ घालतो ना, जिथे आपण घड्याळ घालतो हातामध्ये, तिथे हात पकडायचे आहेत. ओके. ओके त्या ओके. ठिकाणी हात पकडायचे आहेत. ओके. आणि मग ते एक फुंकर घालायचे आपल्याला. ओके. असे पूर्ण कुठून आपल्याला बेंबीपासून तर वर फुंकर घालायचे आहे पहिल्या लेवलच्या याच्यामध्ये. दुसऱ्या लेवलमध्ये आपण पूर्ण खालून पोटापासून तर वर फुंकर मारतो. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आपल्याला थोडं. आता दुसऱ्यांदा कुठं आहे, कोणी सांगेल का? सेकंड टाइम कुठं हात ठेवायचे आपल्याला? कानावर.
हा कानावर. तुम्ही कुठे ठेवले? तुम्ही कुठे ठेवले? सर म्यूट करा पहिल्याने ना. खांद्यावर मग नंतर कानावर ना. नाही नाही, फर्स्ट टाइम कानावर आहे, सेकंड टाइम असे आहे. ओके, मागे आणि पुढे, आणि थर्ड सर टाइम मग व्हिडिओ मध्ये खांद्यावर. तसंच आहे. ऍक्च्युली सर व्हिडिओमध्ये पहिलं खांद्यावर हा आहे. हो खांद्यावर पहिल्या ठेवून मग खांद्यावर वर आहे. ठेवले का? हो 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 सर. व्हिडिओ मध्ये. सर त्या दिवशी मी विचारलं होतं आपल्याला हेच की मी शनिवारी नसल्यामुळे माझं कन्फ्युजन होतं. तर हम्म तेव्हा आपण शेवटी सांगितलं होतं की फर्स्ट टाइम डोक्यावर आहे, सेकंड टाइम कानावर आहे, थर्ड टाइम कपाळावर आहे आणि फोर्थ टाइम खांद्यावर आहे. ते बघू, ते आपण पूर्ण खांद्यावर बघू. तेवढं सांगितलं होतं. हा, एक तर ते असं हात ठेवले असतील, तुम्ही त्याला पकडून घेतलं की ते तसे आहेत. ओके, तर ते ॲक्च्युली हा. खांद्यावरची जी प्रोसिजर आहे ते मला म्हणजे जेवढं आठवते, इट इज फोर्थ टाइम. ओके, चौथ्यांदा आहे ते. बट ठीक आहे, आपण बघूया. एक लेट मी सी आपण ते पूर्ण हो. व्हिडिओ. इथे बिग कप लिटिल कप करायचं आहे. ओके, ते केलं की नाही काय मी तुम्ही. केलं केलं. अच्छा, लिटिल कप बिग कप समजलं आता सर्वांना, कसं क्लिअर दिसत आहे मॅडमच्या व्हिडिओमध्ये. हम्म. ओके, हा झाला वन पार्ट. ओके, दिस इज द वन पार्ट अँड दिस इज द सेकंड. हा सेकंड पार्ट आहे. जान्हवी, जरा नोट्स काढा बरं. जान्हवी, नोट्स काढा, आणि नोट्समध्ये बघा लेवल 1ची जी अटेनमेंट आहे त्याच्यामध्ये बघा की फर्स्ट स्टेप काय दिलेली आहे. म्हणजे तर मी काना माहेरी आहे, माझ्या नोट्स घरी राहिलेत. कोणाकडे आहे नोट्स आता सध्या? शुभांगी, बघा बरं शुभांगी, त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप बघा काय आहे तर. ओके, मी थोडं कन्फ्यूज आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके, तर हे समजलं तुम्हाला आहे ना, कानावर. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आपण पुढे येणार, मग पुन्हा आपण लिटिल कप बिग कप करणार. लिटिल कप बिग कप कसं करायचं हे समजलं ना. फक्त आता काय थोडीशी चुकी काय केली मॅडमनी, चुकी नाही म्हणता येत त्याला, थोडंसं प्रॅक्टिसमध्ये होतच असते ते. हात असे जोडलेले आहे ना समोरच्यानी, तर तुमचा हा अंगठा याच्यामध्ये पाहिजे असा. दिसत नाही सर. एक मिनटं, मी ना तुम्हाला डेमो दाखवतो आहे ना. 2 मिनटं थांबा, कोणाला तरी बोलवतो मी. 1 मिनटं. एक मिनिट इकडे ये. पटकन ये जरा. तू नाही मम्मीला पाठव. मम्मीला पाठव का आपण. हा, तू नको येऊ हा. एक मिनिट, मी मिसेसला बोलवलेलं आहे, आपण तुम्हाला दाखवतो मी. ओके, सो काय कन्फ्युजन होतं आपल्या लिटिल कप बिग कप मध्ये आहे ना, ते आपण बघू. 2 मिनिटं, हे मोबाईल ठेव इकडे. सर्वांनी बघा, आता माझी स्क्रीन तुम्हाला व्हिजिबल आहे ना. ओके, इकडे ये, हात जोडून. ओके, आता बघा हे हात आहे. ओके, हात एवढे दिसले तरी ठीक आहे तुम्हाला. हात आहे हे, ठीक आहे.
सो आपण जेव्हा लिटिल कप बिग कप करतो तेव्हा हा जो अंगठा आहे हा असा ठेवतो आपण याच्यामध्ये. आता दिसत आहे क्लिअर तुम्हाला? थोडं जवळ घे कॅमेऱ्याचे. हो हो क्लिअर आता दिसत आहे? हा, इथे हो इथे हो ठेवतो आपण हा. ओके. हो आणि हे लिटिल कप हं, करताना आपण हं. काय करतो, असे हात ठेवतो याच्यावर. आता हे तुम्हाला दिसत नसेल तर मी इकडून ठेवून दाखवतो. या बोटांवर ठेवतो आपण असं. ओके. हा, बोटांवर बोटं ठेवतो आपण. ओके. आणि बिग कप करताना आपण असं पकडतो. ठीक आहे, क्लिअर आहे हे? हं, आणि हं. हा जो हात, डावा हो हाताचा हो हात जो असतो, हा डावा हात इकडे असतो आपला आणि हा उजवा हात हा आपला हा इकडे असतो. ठीक आहे, उजव्या हाताने करतो हो आपण हो लिटिल कप हो आणि हो बिग कप. तर तुम्ही काय केलं, तिला असं पकडलेलं आहे. हं. आता हे अशी जी हो स्टेप हो आहे ती कुठं आहे, ती इथं आहे ऍक्च्युली. आणि त्या हातांना आपल्याला असं पकडून पुंकर घालायची असते अशी. ठीक आहे. आणि नंतर मग त्यानंतर मग ती ती स्टेप जी आहे ती अशी आहे, हात अशी ठेवायची. क्लिअर आहे आता हे सर्वांना? Yes, sir. ओके. हा, हो हो सर ठीक आहे. समजलं समजलं. ओके. तर हे अंगठ्याचं आता क्लिअर झालं. हम्म. बरं, यांनाही करायचं आहे. ठीक आहे. ओके, हे असं ठेवायचं. ठीक आहे. ओके. हा, झालं. ओके, आता तू चल ये पटकन. हम्म. हम्म. चला जा आता बाहेर, चल गो. ओके, ठीक आहे, क्लिअर. ओके हो सर कळलं कळलं सो थँक्यू. लिटिल कप बिग कप जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. बाकी ठीक आहे, बाकी क्लिअर आहे तुमचं. फक्त आता एक ते बघा नोट्समध्ये की आपण स्टेप्स जे आहे ते कुठं आहे, मागं पुढं बघा ड्युरिंग. सर हां, बोला. सर सेकंड सेकंड स्टेट सेकंड जे आहे ना स्टेप ती मानेवर ठेवायची आहे आणि तिसऱ्याला कानावर ठेवायची. फर्स्ट हात काय आहे, फर्स्ट काय आहे? फर्स्ट जी तुम्ही सांगितली ना ती बरोबर आहे, जी आपण रेग्युलर करतो ना, जी नाही हां, नाही ती नाही, ती सर फोर्थ ही आहे. फर्स्ट आहे. तुम्ही जी ओके. करताय ती सेकंड फर्स्ट आहे. इथं ठेवायची सेकंड खांद्यावर. खांद्यावर. हा ओके. हो. थर्ड थर्ड. कानाला आणि आहे. नंतर थर्ड कानावर फोर्थ. आणि मग आणि मग फोर्थ आहे. फोर्थ हे ठीक हा. आहे. ओके, गुड गुड. मला वाटते सेकंड लेवलमध्ये खांद्याची जी आहे ते म्हणजे लास्टला आहे. ओके. सो ते लक्षात ठेवा आता. आता इथे एक अजून गोष्ट समजा तुम्ही सर्वांनी, की जेव्हा तुम्ही अटोनमेंट देत असता, ओके, जेव्हा आपण अटोनमेंट देत आहोत तेच ऍक्च्युली. करायचंय, ऐकायला म्यूट करा, नको म्यूट तेव्हाच. म्यूट करा सर्वांनी. का नाही लावून दिलंय तू तेच. ओके, नाव लिसन टू मी. जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये अटोनमेंट देतो एखाद्या व्यक्तीला ॲक्च्युअलमध्ये, आता हे तर तुम्ही प्रॅक्टिस करत आहात म्हणून आपल्याला लॉजिकली ते स्टेप लक्षात राहतात. ओके. किंवा ठेवावं लागतात. पण जेव्हा तुम्ही अटोनमेंट देत असता, हे माझ्यासोबत झालेलं आहे खूप वेळा आणि असं होते, की तेव्हा काय होते, की तेव्हा तुम्ही एका वेगळ्या झोनमध्ये असता आणि तो अटोनमेंट घेणारा तर बरं तो नवीनच व्यक्ती आहे, त्याला काही माहीतच नसते. पण तेव्हा तुम्ही पण एका वेगळ्या झोनमध्ये असता. असं होईल एखाद्या वेळेस, की तुम्ही एखादी स्टेप मिस कराल किंवा तिसरी दुसऱ्यावर येईल, दुसरी पहिल्यावर, असं होऊ शकते. ओके. सो डोंट माइंड, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्ही जेवढं तुमचं स्टेप्स आहे तेवढ्या त्या कंप्लीट केल्या पाहिजे. ठीक आहे. समजा असं झालं की दुसऱ्यांदा तुम्हाला हात ठेवायचे होते कानावर आणि चुकून तुम्ही एक हात पुढे एक हात मागं असं ठेवून दिलं, समजा असं झालं तर काय हरकत नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही थर्ड टाइम फिरणार तेव्हा तुम्ही खांद्यावर हात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कारण काय होते की जेव्हा त्या झोनमध्ये असतो आपण तेव्हा त्या गोष्टी आठवत नाही, हे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आता ऑफलाईन प्रोग्राम असतात आपले, तेव्हा काही लोक येतात मला भेटायसाठी. ओके. म्हणजे प्रोग्राम संपल्यावर भेटले तुम्ही तर तो भाग वेगळा आहे. पण ड्युरिंग द प्रोग्राम काही लोक भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. तर त्या प्रश्नांचे उत्तर तर देऊ शकतो, पण कोण भेटते मला हे जर तुम्ही मला संध्याकाळी विचारलं तर मला आठवत नाही. किंवा अचानक जर एखादा नवीन माणूस आला तर त्याच्याशी काय बोलायचं हे मला त्यावेळेस नाही समजत किंवा बोलू शकत नाही. तर ते इम्पॅक्ट कशाचा असतो, तुम्ही त्या झोनमध्ये असता त्यामुळे कधी कधी ते गोष्टी होत नाही. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्ही मला कधी ऑफ स्टेज बघितलं असेल, मला माहीत नाही कोणी भेटलेलं, कोणी कोणी याच्या आधी कोणीच नाही भेटलं तुमच्या ग्रुपमधलं. सो ऑफ स्टेज जर तुम्ही भेटले तर तुमच्या लक्षात येईल की ऑफ स्टेज
पर्सनॅलिटी वेगळी असते माणसाची आणि ऑन स्टेज वेगळी असते. ओके, कारण तिथं त्या स्टेजचा इम्पॅक्ट असतो, तिथं त्या त्या गोष्टीची ऊर्जा असते. तसंच ॲटोनमेंट देताना सुद्धा यू आर नॉट यू. म्हणजे माधुरी माधुरी नाही आहे, माधुरी इज समबडी एल्स. कारण त्याच्या आधीच आपण काय करतो, प्रार्थना करतो ना. तर ते प्रार्थनेत आपलं असं असते, त्याच्यामध्ये आहे लिहिलेलं, बघाल तुम्ही, की तुम्ही स्वतःला स्वतःच्या बॉडीला स्वतः कन्सिडर नाही करत. तुम्ही कन्सिडर करता की मी एक ऊर्जा आहे आता. नाऊ आय एम द, तुम्ही ग्रँड मास्टर आहात, सो यू आर वन ऊर्जा. ओके, यू आर वन एनर्जी. ठीक आहे, तर त्यावेळी असं होईल कधी कधी. सो डोंट लाईक वरी अबाउट दॅट. काही काळजी करायचं काम नाही. एखादी स्टेप विसरले तुम्ही किंवा एखादा सिम्बॉल काढायचा विसरले, काही हरकत नाही. तो नेक्स्ट टाईममध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही पुढची स्टेप करता त्यावेळेस तुम्ही ते कव्हर करू शकता. ठीक आहे, हे फारच डिफिकल्ट आहे की तुम्ही ॲटोनमेंटही देत आहात आणि सोबत बोलतही आहात. हे फार चॅलेंजिंग आहे. कारण ॲटोनमेंट देत असताना जर तुम्ही बोलत असले तर तुम्ही त्या ॲटोनमेंटमध्ये नाही आहे, याचा अर्थ सिम्पल आहे. आणि ॲटोनमेंट देताना तुम्ही बोलूच शकत नाही, कारण की तुम्ही त्या झोनमध्ये असता पूर्ण. तर ठीक आहे, पण ते कसं आहे की तुम्हाला समजायसाठी ते बनवावं लागते आम्हाला. ठीक आहे, सो ते लक्षात ठेवा. कधी कधी एखादी स्टेप इकडे तिकडे होऊ शकते. ठीक आहे, चला पुढं बघू आपण. मॅडमचं बघू आपण. आपण सर्वांची याच्यासाठी बघत आहे आता. हा वेळ आपण याच्यासाठी देतोय कारण की तुमची प्रॅक्टिस होईल बघून बघून. ठीक आहे, म्हणून. आवाज येते ना तुम्हाला म्युझिकचा? हां. लिटिल कप बरोबर केला आहे तुम्ही, बिग कपही बरोबर केलं तुम्ही. फक्त हात ठेवताना तुम्हाला आता समजलं असेल कसं ठेवायचं. अच्छा, इथं प्रत्येक वेळी तुम्ही डोक्यावर सिम्बॉल काढले पाहिजे हे पण काही गरजेचं नाही आहे. फर्स्ट टाइम तुम्ही काढले, सेकंड टाइम गेल्यावर तुम्ही डायरेक्ट जे तुमची स्टेप आहे ते पण घेऊ शकता. ओके, डायरेक्ट स्टेप घेऊन तुम्ही तुमचे सिम्बॉल्स काढू शकता. प्रत्येक वेळी डोक्यावर काढायची गरज नाही आहे तुम्हाला. दोन हाताने काढायचे, दोन हाताने काढायचे, दोन हाताने. नाही तर तुम्ही चुकवून टाका. ठीक आहे, जर का तुम्हाला सँडविच चोकोरी काढायचं आहे ना तर दोन्ही हाताने काढा, असे सिम्पल. ओके, लवकर होईल तुमचं. एका हाताने काढत बसले तुम्ही तर मग तुम्हाला वेळही लागेल आणि चुकू शकते. ठीक आहे, बट वेल ट्राय. ठीक आहे, याच्यानंतर एक शेवटची हे होती की तुम्हाला आणखी फिरून यायचं होतं एकदा आणि थाप मारायची होती. ओके, कुठे? आपल्या मांडीवर थाप मारायची आणि मग हात जोडून संपवायची. ओके, पण गुड, वेल ट्राय. फर्स्ट टाईममध्ये खूप चांगलं केलं तुम्ही. स्वतः जे काही 2-4 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला तेवढं लक्षात ठेवा फक्त सेकंड टाईमची, जेव्हा तुम्ही आता सेकंड लेवलची जेव्हा कराल तेव्हा. ठीक आहे, क्लिअर आहे हेमलता मॅडम तुमचं? क्लिअर. ओके, नेक्स्ट कोण आहे बघू आपण. हां, आता थँक्यू सर. एवढा वेळ का लागत आहे यांना, किंवा तुम्हाला एवढा वेळ का लागत आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. कारण तुम्ही सध्या फर्स्ट टाईम करत आहात म्हणून. नाही तर तुम्हाला सांगतो फर्स्ट लेवलची ॲटोनमेंट द्यायला 4 ते 5 मिनिटं खूप झाली. 4 to 5 minutes.
ओके. पण जेव्हा फर्स्ट नाही, टाइम करतो मी तेव्हा दिले. मला 11-12 मिनिटं लागले होते. ओके, होते असं, काही अडचण नाही. करता करता तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आता ही कोणाची आहे? सुभाष सर. ओके, चला बघू. ही स्टेप मिस केली होती तुम्ही, हातावर सिम्बॉल काढायची. गुड. बघा आता समजेल आपल्याला कोण कोण कुठं कुठं काय काय चुका केल्या. हां, एकदाच करायचं सेंटरिंग. ठीक आहे, वन टाइम ओनली. एकदा सेंटरिंग करायचं. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. हातावर आपल्याला डायक्युम्यू आणि चोकुरी काढायचं आहे. डायक्युम्यू आणि चोकुरी हातावर काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मास्टर सिम्बॉल आणि शक्ती सिम्बॉल. मास्टर आणि शक्ती. ठीक आहे. गुड. हे पण एक स्टेप होती. हात जोडून फिरायचं आहे बरं का आपल्याला सुभाष सर. हात जोडूनच आपल्याला फिरायचं आहे. हो. ओके. सो ही एक गोष्ट आहे. ठीक आहे. गुड. हे गुड. हां, आता इथेही काय आलं, मला वाटते तुम्हाला सर्वांना क्लिअर नव्हतं ते, है ना, की हात कुठं ठेवायचा आहे तुमचा लेफ्ट, है ना. सो याच्यानंतर तुम्हाला क्लिअर राहील की लेफ्ट हँड जो आहे ना तो आपला अंगठ्यामध्ये आपला अंगठा पाहिजे, जसं मी आता दाखवलं आहे तुम्हाला, है ना. तर ते लक्षात ठेवाल नेक्स्ट टाइम. ओके, सरांनी पण आणि मॅडमनी पण सेम तसंच केलं. ठीक आहे.
पहिल्यांदा असं होते काय, फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही करत आहात ना तेव्हा असं होते की जनरली आपण थोडंसं आहे ना, आतमधून थोडंसं आपण कम्फर्टेबल नसतो, ऑकवर्ड टाईप फिलिंग असते आपल्याला. आपण थोडं घाबरलेलंही असतो. आपल्याला हेही वाटत असते की चुका होतील का काही. आपल्याला कॅमेराची सवय नसते. आपण हाही विचार करत असतो की समोरचा जो व्यक्ती आहे तो काय विचार, व्हॉट एव्हर, खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे फर्स्ट टाइम तुम्हाला कम्फर्टेबल व्हायला थोडा वेळ लागेल. पण मला एक गोष्ट आवडली, म्हणजे हे जे 2 व्हिडिओ पाहिले मी त्याच्यातले, की तुम्ही फर्स्ट टाइम असल्यावरही खूप सुंदर केलं आहे. ओके, कारण आत्तापर्यंत जेवढे ग्रँड मास्टर केले मी त्याच्यामध्ये, म्हणजे कदाचित असंही होऊ शकते की दिवसेंदिवस सांगता सांगता मी व्यवस्थित सांगायला लागलो असेल, असंही होऊ शकते. पण खरं आहे आधीचे खरं. जे हं? हे खरं आहे हे. हां ते मे बी, आपल्या हाताने होतंय. हां मे बी तसंही होऊ शकते. पण तुम्ही फार चांगलं केलं, म्हणजे जे 2 लोकांचे व्हिडिओ मी बघत आहे आता, फार म्हणजे फर्स्ट टाइमच्या पद्धतीनं खूपच चांगलं केलं तुम्ही. ठीक आहे. म्हणजे एवढ्या स्टेप लक्षात राहणंही फार डिफिकल्ट आहे. हां, गुड. पहिले बोटांवर बोटं ठेवायची आपल्याला आणि नंतर पूर्ण हातावर हे ठेवायचं. हां, हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. गुड. सो फर्स्ट टाइम पण आपल्याला फुंकर मारायची आहे, सेकंड टाइम पण आपल्याला फुंकर मारायची आहे. ओके, 3 किंवा 7 वेळा. ओके, 3 टाइम्स और 7 टाइम्स फुंकर मारायची आपल्याला. हां, तुमचा व्हिडिओ अर्धा आला काय सुभाष सर? नाही सर, पूर्ण आलेला आहे. नाही, मग पूर्ण आता पाठवलाय सर. हा संपत आलेला हो, ना. पूर्ण पाठवलाय. ओके, हे बघा इथपर्यंतच आहे हा. ओके, मे बी तुम्ही केला पूर्ण पण तो आला नाही. मी डॉक्युमेंट, केला असेल, पण मला वाटतं हां कमी आलाय. हां, डॉक्युमेंट फाईलने त्याला पाठवा. ठीक आहे. पण चालेल. एवढं हो पाहून असं वाटते की तुम्ही परफेक्ट केलं असेल ते. गुड, हो हो. वेल ट्राय. ओके, अजून कोण राहिलेला आहे? उज्ज्वला मॅडम. ठीक आहे, तुमचा पण 2 पार्टमध्ये आहे. ओके, ठीक आहे. सुहासी मॅडम अजून. ठीक आहे, उज्ज्वला मॅडमचं बघून घेऊ आपण. गुड, प्रिपरेशन इज व्हेरी नाईस. हां, सुभाष सरांचं चांगलं होतं प्रिपरेशन. आपलं आज्ञाचक्र ते आपलं मूलाधार चक्र, असं आपल्याला ते सेंटरिंग करायचं असते. हां, म्हणजे इथून तर पोटाच्या खाली. ओके, ठीक आहे. दिस इज राईट. हे बघा, जेव्हा आपण असे हात करतो ना तेव्हा आपल्याला त्यांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आहे. नंतर तुम्ही डोळे लावले तर ठीक आहे, पण त्यांच्या आज्ञाचक्राकडे एकदा, व्हॉट युअर, कारण की तुम्ही त्यांना अवेकन करत आहात. ओके, की तुम्ही त्यांना ॲटोनमेंट देत आहात, दीक्षा देत आहात, त्याच्याबद्दल त्यांना अवेकनिंग देत आहात, म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे.
हात जोडून जायचं आहे आपल्याला पूर्ण प्रोसेसमध्ये. ओके, हे चुकी मी पण केली होती फर्स्ट टाइम. आणि तुम्ही जो व्हिडिओ बघता माझा, तो माझा फर्स्ट टाइमचाच व्हिडिओ आहे, म्हणजे फार तर फार फर्स्ट सेकंड टाइमचा असेल तो. तर ही चुकी मी पण केली होती, की नॉर्मल मी चालत गेलो होतो मागं, पण मग नंतर सांगितलं माझे जे काही गुरु आहेत त्यांनी, की हात जोडूनच तुम्हाला पूर्ण चक्कर मारायचे आहेत. तर आता लेटेस्टचे जे अटुनमेंट आहेत, जे म्हणजे आत्ता केलेले आहेत मी एवढ्यात मागच्या 3-4 महिन्यात, त्याचे पण रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे. त्या तुम्हाला देईल मी, तर ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की प्रत्येक अटुनमेंटमध्ये हात जोडूनच केलेला आहे. ओके, तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला, ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी. पण ते करता करता होईल, डोंट वरी. फक्त लक्षात ठेवा, म्हणजे बॅक ऑफ द माइंड तुमच्या असलं पाहिजे. ग्रँड मास्टरपर्यंत येईपर्यंत आपल्याला सिम्बॉल सगळे पाठच झाले पाहिजे बरं का. आता तो काही प्रश्न नाही आहे विचारायचा, त्यामुळे मी कोणाला विचारत नाही आहे. सो सिम्बॉल्स तुम्हाला माहीत पाहिजे सर्व. डायक्युमिव, होन्शा सेहेकी आणि चुकुरे, ॲटलिस्ट हे 4 जे सिम्बॉल आहे ते तुम्हाला काढता आले पाहिजे. सेकंड लेवलमध्ये, थर्ड लेवलमध्ये तुम्हाला मारा सिम्बॉल काढावा लागतो पायावर. तर तो तर सोपा आहे, तो लक्षात राहील तुमच्या. ओके, थोडं थोडं समोर घेऊ आपण. आता यांचं कॅमेरामुळे दिसणार नाही आपल्याला, पण ठीक आहे. लिटिल कप बिग कप केलेलं आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी इथे, फार इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. आता 2 लेडीज जर असतील ना, तर इट इज क्वाईट इझी. किंवा घरातलं एखादं मंडळी असेल, इट इज क्वाईट इझी. पण हे जेव्हा तुम्ही लेडीज असेल समोर आणि जेंट्स देत असेल ॲटोनमेंट, किंवा जेंट्स असेल लेडीज ॲटोनमेंट देत असेल, त्यावेळेस पण तुम्हाला थोडंसं थोडंसं काही क्षणासाठी, ओके, तसं होत नाही. एकदा तुम्ही त्या झोनमध्ये गेले की नाही होत त्या गोष्टी. पण एक काही क्षणासाठी तो एक सुरुवातीला येऊ शकते, की अरे कसं काय आता मी कसं टच करू, किंवा कसं असं वाटते. पण तुम्हाला त्या अलाइनमेंटमध्ये राहावं लागेल, जेणेकरून तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्पर्श करता, त्याला तो स्पर्श समजेल, त्याला त्या स्पर्शाच्या मागचा अर्थ समजेल. ओके, सो आता तुम्ही बघितलं असेल की मी म्हणजे 100 लोकांच्या प्रोग्राममध्ये पण जरी एखाद्या लेडीजला टच करत असेल, शी अंडरस्टँड्स व्हेरी व्हेरी प्रॉपरली की काय आहे त्याचा मिनिंग. ओके, सो ते तुम्हाला त्याच्यात राहून राहून होईल गोष्टी. तर पहिले 1-2 वेळेस कदाचित थोडंसं तुम्हाला ऑकवर्ड वाटू शकते, बट डोंट वरी, इट इज कम्प्लिटली नॉर्मल. तुम्हाला इथे वाकायचं आहे, ठीक आहे मॅडम. त्यांचे हात नाही वर घ्यायचे, तुम्ही जरा वाकून हे करायचं आहे. ओके, हे पण एक. थोडा कमरेचा थोडा प्रॉब्लेम हां, असल्यामुळे ठीक आहे, काय जमत हरकत नाही नाही. मला ना. हां, काय बाकी हरकत काही नाही. नाही. तर अशा वेळेस काय करायचं, ठीक आहे, आता हे ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम आहे तर अशा वेळेस काय करायचं, समोरच्याला थोडं हाईटवर बसवायचं. कारण हे ईच अँड एव्हरी स्टेप हॅज सम हो, मिनिंग. हो. ओके, कारण जेव्हा Yes. जेव्हा आपण वागतो, ओके, बघा आपली बॉडी लँग्वेज जी असते, बॉडी लँग्वेज समजते ना सर्वांना. बॉडी हो. लँग्वेज, ही बॉडी लँग्वेज आहे ना, ही आपली इमोशन्स क्रिएट करत असते. ठीक आहे, हं. तुम्ही काय करा, शर्टाचे 2 बटणं उघडा असे. ओके, आणि शर्टाचे 2 बटणं उघडून तुम्ही चला.
बघा तुम्हाला कसं माहिती आहे का, आतमधली तुमची बॉडी लँग्वेज काय करेल, तुम्हाला तो डेअरिंगवाला, तो गुंडावाला लुक येईल आतमध्ये, थोडासा ती फिलिंग येईल. आणि तुम्ही चांगले कपडे घाला, टाय वगैरे घाला छान, आणि वरून सूट वगैरे घाला, तर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रोफेशनल सर थॉट्स येतील तुम्हाला. यू अंडरस्टँड? सो बॉडी लँग्वेज इट्स मॅटर्स अ लॉट. का बरं ॲटिट्यूडमध्ये झुकायला सांगितलेलं आहे, की ते तो आपण फिलिंग आला समर्पण पाहिजे. समर्पण हां, तो समर्पणावाला फिलिंग आला पाहिजे. सो एव्हरीथिंग हॅज मिनिंग. छोटे मोठे पण मिनिंग आहेत प्रत्येक गोष्टीला. समजत आहे ना बाकी लोकांना? सतीश सर समजत आहे ना? ओके. रामचंद्र सर समजत आहे ना? ओके हां. चल, तर एवढा व्हिडिओ बघू आपण, मग आपण सेकंड लेवलवर जाऊ. ठीक आहे. थोडं समोर घेऊ आपण. हम्म. ओके. सो जेवढे व्हिडिओ मी बघितले आतापर्यंत सर्वांनी व्यवस्थितच केलेलं आहे. सो मला असं वाटतं की जे आता राहिलेले आहेत माधुरी मॅडमचं आणि एक दोन लोकांचे, त्याच्यावर मी रात्री फीडबॅक देईल. पण त्यांनी व्यवस्थितच केलं असेल मी अशी आशा करतो. सो सिम्पल स्टेप्स तुम्हाला समजलेले आहेत. एकदा शुभांगी स्टेप रिपीट करा. नंबर 1 कोणती आहे, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. अनम्यूट करा जरा. पहिली स्टेप आहे, आपण डोक्यावर हात ठेवून आपण सिम्बॉल सिम्बॉल काढतो. काढतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा नंतर सेकंड आहे, ती डोक्यावर हात ठेवल्यानंतर खांद्यावर ठेवायचा, हम्म, खांद्यावर ठेवून सिम्बॉल करायचे. ओके. नंतर तिसऱ्याला डोक्यावर हात ठेवून सिम्बॉल काढून नंतर कानावर ठेवायचे. नंतर चौथ्या स्टेपला सेम प्रोसिजर, डोक्यावर हात ठेवून सिम्बॉल काढल्यानंतर ना क्राऊन, कपाळावर उजवा हात आणि डावा हात मागच्या साईडला असं ठेवून, ओके. असं ठीक 4 आहे. मध्ये. ओके. सो ज्यांचे ज्यांचे आता बाकी आहे त्यांनी अ, या आठवड्यात फर्स्ट लेवल कंप्लीट करायचं आहे. मिनिमम सर्टिफिकेटसाठी मिनिमम 3 लेवल तुमच्या अटेनमेंट मिनिमम झाल्या पाहिजे. मास्टर ग्रँड मास्टरची नाही झाली तरी काय अडचण नाही, पण 3 लेवलच्या अटेनमेंट तुमच्या झाल्या पाहिजे. कारण 3 लेवलच्या झाल्या म्हणजे तुम्ही मास्टर ग्रँड मास्टरची करू शकता 200%. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. क्लिअर आहे? ओके. येस. सो आता सेकंड लेवलची अटेनमेंट सुरू करण्याआधी एक छोटीशी सूचना आहे. रामचंद्र सर, तुमचे कोणी फ्रेंड्स येणार आहेत मुंबईच्या प्रोग्रामला, राईट? रामचंद्र सर, आवाज करा जरा, चालू करा. म्यूट आहे तुम्ही, म्यूट. हां. कोणी स्टुडंट किंवा कोणी फ्रेंड्स येणार आहे तुमचे, बरोबर आहे? तुमचा आवाज नाही येत आहे मला. माझा आवाज येते तुम्हाला? माझा येते का आवाज? बरं ठीक आहे, थोड्या वेळाने बोला तुम्ही. माझा आवाज येते ना पण तुम्हाला? नाही, त्यांना नाही येत आहे हॅलो वाटते. सर. हां, तुमचे कोणी फ्रेंड वगैरे येणार आहे मुंबईच्या प्रोग्रामला, राईट? हां हां. हां, तर येस त्यांचं सर. हां, तर ते जे कोणी लोक आहेत तुमच्यासोबत येणारे त्यांचं बुकिंग्स तुम्ही करून घ्या. आणि तुमच्या माध्यमातून ते येत आहेत म्हणून हो आपण त्यांना 1000 रुपीज ठेवणार आहे तिकीट. ठीक आहे. आपलं तिकीट वाढलेलं आहे मुंबईचं. ओके. हां, पण तुमच्या माध्यमातून ते येणार आहेत हम्म. म्हणून आपण त्यांना 1000 रुपये प्रमाणे देऊ. ठीक आहे. क्लिअर आहे? तर फक्त ते हो बुकिंग हो लवकर चालेल करून सर. घे, जे काही लोक असतील ओके. तुमचे, 5 असतील, 10 असतील, जे काय असतील ते. हो ओके. आणि मुंबईचे जे जे लोक मुंबईला येणार आहेत, ज्यांना ज्यांना 3 दिवसाचा प्रोग्राम अटेंड करता आला नाही अवेकन द हिलर विदिन, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे की तुम्ही एका दिवसात त्याचा एक थोडासा अनुभव घेऊ शकता की तो प्रोग्राम कसा होतो. ओके. त्याचा अनुभव घेऊ शकता तुम्ही एका दिवसात. त्यामुळे तुमचे कोणी फ्रेंड्स असतील, कोणी रिलेटिव्ह राहत असतील तर त्यांना आवर्जून तुम्ही सांगा आणि प्रोग्राम अटेंड करायला सांगा. संध्याकाळी ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, ही मी गॅरंटी देतो 200%. ठीक आहे. ओके. आता दुसरा प्रश्न मला सुभाष सरांना विचारायचा आहे. सुभाष सर, तबला कोण वाजवते तुमच्या घरात? तबला सर मुलीला शिकवायचा होता. अच्छा. ओके. हा हा, पण तो लॉकडाऊन मध्ये परत अर्धवट राहिला.
मलाही शिकायचं आहे, मुलांना शिकायचं आहे. ओके तुझं राहिलं ओके. आहे. मी परत आता कम्प्लीट करणार आहे. गुड हो. गुड. बिलकुल नक्की करा. चांगलं शिकतात म्हणून मी नवीन हं. घेतला होता त्यांना बर आळंदीमध्ये. बर 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 बर. मलाही शिकण्याच्या या आहे गुड गुड आवड. गुड. सो कम्प्लीट ऑनलाईन करणार आहे क्लासेसही आहेत बरं का मी. योगा आजकाल. पण मी अरे म्यूट झाले तुम्ही. योगा क्लास पण करतोय मी. तो गुड पण गुड आता गुड. डिस्कंटिन्यू झाला या महिन्यात. दुसऱ्या स्टेपचा मी शिकतोय सध्या. व्हेरी गुड. ओके ओके. तो पण कम्प्लीट अच्छा. करणार आहे. जे योगाचे टीचर आहेत जसं रामचंद्र सर आहेत किंवा अजून आता जे लोक योगा शिकत आहेत किंवा ज्यांना योगा येते प्रॉपरली, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण संधी घेऊन येणार आहे लवकरच, की आपल्या कम्युनिटीला तुम्हाला योगा शिकवण्याची आपण संधी देणार आहे. नंबर 1. नंबर 2, लोणावळ्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक रिट्रीट होणार आहे आपलं 3 दिवसाचा. 3 दिवसाचा आपण लोणावळ्यामध्ये एक रिट्रीट करणार आहे, जे की फार लिमिटेड लोकांसाठी असतील. 20 ते 25 लोकांसाठी असेल ते, ज्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. तर त्याच्यामध्ये योगा टीचर लागणार आहे आपल्याला एक, जो 3 दिवस योगा घेईल. ओके. सो त्या टीचरला आपण स्पेशली डिस्काउंटेड रेटमध्ये बोलवू तिकडे, ठीक आहे. आणि त्या प्रोग्राममध्ये एक सीना म्हणून तुम्हाला माहीत असेल, सीना म्हणून माझा एक मेंटर आहे. ओके. तो तुम्हाला दाखवलं होतं मी त्या फोटोमध्ये. ओके. सीना दाखवेल मी तुम्हाला कधीतरी. तर त्याला इन्व्हाइट करणार आहे आपण. तर तो आपल्यासाठी एक सेरेमनी करणार आहे, जी की 4 ते 5 तासाची असेल आणि ती नाईटमध्ये होईल. म्हणजे रात्री सुरू होईल, 7, 7:30, 8 वाजता चालू होईल आणि ते 12, 1, 2 वाजेपर्यंत चालेल. ओके. सो दॅट इज अ साधना काइंड ऑफ सेरेमनी आणि ती फार सुंदर होणार आहे. म्हणजे असा अनुभव असेल तो, की तुम्ही तो कधी घेतला नाही. जसं अवायस्कामध्ये मी सांगितलं होतं, तर त्याचं एक्झॅक्ट सेम टू सेम आपण करणार आहे. फक्त त्याच्यामध्ये अवायस्का नसेल, म्हणजे ते जे काही ते ड्रग देतात तो ड्रग नसेल आपल्याकडे, बट बाकीचं सगळं सेम करणार आहे आपण. ओके. सो देर आर मेनी थिंग्स लाईक स्प्रे. आता यावेळेस ज्यांनी पुण्यात सेशन अटेंड केलं त्यांना माहीत आहे. तर त्या गोष्टी ॲडिशन करणार आहे त्याच्यामध्ये. तर तिथं आपल्याला योगा टीचर लागणार आहे. रामचंद्र सर, तुम्ही किंवा सुहास सर, तुम्ही शिकले तोपर्यंत तर जो कोणी व्यक्ती शिकेल. ओके. आणि जर का तुम्हाला चांगलं योगा येत असेल तर समजून चला की 1 लाखाचं बक्षीस मी तुम्हाला देऊ शकतो माझ्याकडून. 1 लाख रुपीज. कसं? आता तुम्ही म्हणाल कसं देऊ शकता? तर लवकरच म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात आपण काय करू, आपल्या कम्युनिटीसाठी लॉन्च करू एक प्रोग्राम, की योगा शिकवेल तुम्हाला. जसं सुशीलचा प्रोग्राम आपण लॉन्च केला लास्ट लास्ट मंथ हिप्नोसिसचा. आता एक रेखा मॅडम म्हणून आहेत, त्यांचा प्रोग्राम लॉन्च करणार आहे आपण न्यूमरोलॉजीचा आपल्या कम्युनिटीसाठी, म्हणजे आपल्या जवळ जे लोक आहेत ते. कारण बाहेर ज्या गोष्टी 10,000, 15,000, 20,000, 50,000 भरून मिळतात त्या गोष्टी आपण कमीत कमीमध्ये देऊ. प्लस इथं फायदा हा आहे की इथं आपले जे लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता, त्यांचा तुम्ही प्रश्न विचारू शकता. बाहेर ठिकाणी हे नाही आहे. ओके. आणि ते मी आहे मधात, त्यामुळे तेही तुमच्याशी बोलतील, तेही तुम्हाला वेळ देतीलच, कारण त्यांना माहीत आहे की आपण यांच्या थ्रू आहे. ओके. तर ते ते म्हणजे तेवढा ॲटिट्यूड नाही दाखवतील जेवढा दाखवायचा आहे. ओके. सो तो एक फायदा होईल तुम्हाला. सो म्हणून तुम्ही जे काही शिकत आहात किंवा जे काही तुमच्याकडे नॉलेज आहे ते सांगा, तर मी तुमची काहीतरी हेल्प करू शकेल माझ्याकडून. तुम्हाला तो खर्च नाही करावा लागेल. ॲडवर इतका मोठा लाखो रुपये खर्च करावा लागतो, तो करायचं काम नाही पडणार. आज आपल्याकडे 3, 4, 5 हजार लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण तुमचा प्रोग्राम लॉन्च करू शकतो ना फ्रीमध्ये, राईट. ओके. तर ट्रेनरवाल्यांना याची जास्त म्हणजे तुम्हाला जास्त सपोर्ट राहील, कारण की तुमच्यासोबत मी पण राहील तिकडे. धनवाडे मॅडम आहेत, सुखोदय मॅडम आहेत. सो आय विल बी हेल्पिंग यू टू कंडक्ट युअर वेबिनार्स, डिझायनिंग युअर प्रोग्राम अँड हे. ओके. पण बाकी लोकांनाही आपण हेल्प करू. ठीक आहे. क्लिअर आहे. चला. सो नाव वी आर जम्पिंग टू द लेवल 2 अटोनमेंट. हे कोणी टाकलं? अच्छा, इथे हे मुंबईचं डिटेल्स टाकले आहे रेश्मानी. तर जर कोणी असलं तर तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा. मुलुंडमध्ये गोपुरम नावाचा हॉल आहे, त्या ठिकाणी मुंबईचा प्रोग्राम होणार आहे. आणि नाशिकचा प्रोग्राम 22 जूनला होणार आहे. ठीक आहे. सो नाशिकचे जर मॅडम आहेत, मेघा मॅडम आहेत, बाकी अजून लोक असतील काही. चला. सो आता आपण बघूया लेवल 2ची अटोनमेंट. तर लेवल 1मध्ये आणि 2मध्ये काय फरक आहे हे समजेल तुम्हाला. आता जास्त नाही आहे, फार मायनर आहे. तर आता लक्ष देऊन बघा. उद्या पण आपण याचीच प्रॅक्टिस घेणार आहे, कारण आत्ता आपल्यासाठी अटोनमेंट हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट विषय आहे. ओके. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी अटोनमेंट आहे. तर ही 8 मिनिटाची अटोनमेंट आहे. सर्वांनी लक्ष देऊन इकडे बिलकुल 8 मिनिटं लक्ष द्या. स्टेप बाय स्टेप आपण बघू. जिथं जिथं मला वाटते ॲडिशन करायचं, काही बोलायचं आहे, तिथं मी बोलेल. बाकी सर्वांनी लक्ष द्या.
स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? येस, नो? लोडिंग लोडिंग दिसत आहे? येस, गुड, ओके, चलो. हा लोडिंग दिसत आहे. हां, ही आहे लेवल 2 ची अटेन्डमेंट. आज आपण सेकंड डिग्रीची अटेन्डमेंट कशी द्यायची आहे ते सेकंड डिग्रीची अटेन्डमेंट ह्याचं इंट्रोडक्शन देत आहे मी, की हे हे आमची जिथं आम्ही जिथं राहायचं जुन्या याचं तिथली हे रेकॉर्डिंग आहे. खूप दिवस झाले आहे रेकॉर्डिंगला, पण ठीक आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यात आपण पॉईंट्स काय आहेत. ओके, सो मी जेव्हा लर्निंग फेजमध्ये होतो तेव्हाची आहे, तुम्ही बघू शकता. ओके, शिकणार आहोत. अगदी सोपं आहे, स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा. तुमच्या नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. ओके, माझ्यासोबत आहेत पुन्हा, त्यांच्यावर आपण अटेन्डमेंट देणार आहोत. ओके, सो येस, आपण सुरू करू. ओके, सर्वप्रथम तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की अटेन्डमेंट देणार आहोत, हात लागणार आहे. हे बेसिकच आहे की सर्वप्रथम तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला टच होईल, हात लागेल, मी तुमचं नाव विचारेल, तर घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. ओके, आणि ज्याच्यावर तुम्ही अटेन्डमेंट करता त्यालाही विचारा नंतर, सगळं झाल्यावर, अटेन्डमेंट झाल्यावर, की काही फील झालं का, काय वाटलं, कसं वाटलं, हे पण विचारा, म्हणजे तुम्हाला पण फीडबॅक मिळेल. ओके, चलो आगे बढ़ेंगे. त्यांना सांगायचं की तुम्ही हात जोडून बसा. ओके, आता हे जे तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात ना, माझा फर्स्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ, दीज आर द व्हेरी लाईक, त्यावेळेस मी खूप बेसिक होतो. हां, सो डोंट कन्सिडर मी लाईक अ एक्सपर्ट. आय वॉज नॉट एक्सपर्ट दॅट टाईम. ठीक आहे, आत्ताचे जे व्हिडिओ आहेत ते अजून रिलीज नाही केले आम्ही, त्याचे एडिटिंग आणि ते सगळं काही त्याच्यामध्ये टाईमपास होत आहे फालतू, पण ते होऊन जाईल, लवकर भेटून जातील तुम्हाला. पण हे जुने व्हिडिओ आहेत. सो कन्सिडर मी ॲज अ बिगिनर ऑल्सो, लाईक यू. ओके, सो हे स्टेप सारखेच आहे. खाली बसायचं आहे, हातावर सिम्बॉल काढायचे आहेत तुम्हाला. डायक्युमी आणि चोकुरे काढायचा इथं. पुन्हा टॅप 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 करतो आपण. टॅप 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 म्हणजे काय, आपण त्या सिम्बॉलला इंटिग्रेट करतो. टॅप 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 इंटिग्रेट करून, है ना. रेकीला धन्यवाद द्यायचा आहे, रेकीची प्रार्थना करायची आहे. विद्यार्थ्याचं नाव घेऊन त्याला सुद्धा धन्यवाद द्यायचा आपल्याला, आपल्या गुरूंना धन्यवाद द्यायचा आणि सेंटरिंग करायची आहे. अच्छा, एक गंमत सांगतो मी तुम्हाला. मी सगळं हे अटेन्डमेंट ऑनलाईनच शिकलो बरं का, मी काही ऑफलाईन नाही शिकलो. मी आधी ऑनलाईनच शिकलो सगळं अटेन्डमेंट, 3 अटेन्डमेंटपर्यंत. त्यानंतर मग मास्टर आणि ग्रँड मास्टरच्या वेळेस मी ऑफलाईन जाऊन शिकलो. ओके, तर ऑफलाईन मी बघितल्या खूप सारे, म्हणजे खूप साऱ्या वेळा व्हिडिओ बघावा लागतो, ते तर तुम्हालाही करावं लागेल, पण पहिल्यांदा असते हे, नंतर येऊन जाते. बघा, त्यांच्याकडे बघायचं आपल्याला, आज्ञाचक्राकडे असे हात करून आपल्याला बघायचं आहे. ओके, विद्यार्थ्यांनी आपल्याला संधी दिली त्याबद्दल थँक्यू म्हणा. त्यांच्या मागे यायचं आपल्या डाव्या बाजूने आणि सहस्रार चक्रावर आपल्याला ओम काढायचा आहे, तीनदा बोलायचं आहे. या ठिकाणी एक बेसिक रूल लक्षात ठेवा. कोणताही सिम्बॉल तुम्ही काढाल, कोणताही, ओम काढत असाल तुम्ही, डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन, त्याचं 3 वेळा उच्चारण करायचं आहे आपल्याला. ओम ओम ओम, डायक्युम्यू डायक्युम्यू डायक्युम्यू, होन्शा जेशुनेन होन्शा जेशुनेन होन्शा जेशुनेन, 3 वेळा उच्चारण करायचं आहे. हात जोडून पुढे यायचं आहे आपल्याला. आता ही स्टेप तीच आहे, कॉमन आहे. ओके, लिटिल कप करायचं आहे, बिग कप करायचं आहे, सिम्बॉलची नावं घ्यायची आहे. आता इथे बघा, इथे स्टेप चेंज आहे. ओके, नाव लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. आत्तापर्यंत आपण फर्स्ट लेवलमध्ये समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कुठले सिम्बॉल काढले नाही हातावर. आता इथे तुम्ही त्याच्या हातावर तुम्हाला सिम्बॉल काढायचे आहेत. ओके, पहिले तुम्हाला त्याच्या उजव्या हातावर सिम्बॉल काढायचे, मग डाव्या हातावर सिम्बॉल काढायचे, मग पुन्हा उजव्या हातावर सिम्बॉल काढायचे. ही स्टेप आहे, उजवा डावा उजवा.
आणि ज्यावेळेस ज्या हातावर तुम्ही सिम्बॉल काढत आहात त्याचा अपोजिट हात जो आहे तो असा वर करायचा, म्हणजे ऊर्जा घेत आहे अशा टाईप, असा वर ठेवायचा तो. जेव्हा डाव्यावर काढाल तेव्हा उजवा हात असा ठेवा. ओके, लिसन टू अँड वॉच इट प्रॉपरली. डायक्युमी काढून टॅप टॅप करायचं, ऑनच्या आणि टॅप टॅप, सेहिकी, चोकुरे, चारही सिम्बॉल काढायचे. काही लोक इथे 6 सिम्बॉल पण काढतात. ओके, म्हणजे जेवढे आपण शिकलो सेकंड लेवलमध्ये ते सगळे काढतात. पण ॲटलिस्ट तुम्ही डायक्युमी, ऑनच्या सेहिकी, चोकुरे हे 4 सिम्बॉल काढायचे. टॅप टॅप करायचं. हात जोडायचे, लिटिल कप बिग कप करायचं, फूक मारायची, फुंकर मारायची. मग पुन्हा डाव्या हातावर सिम्बॉल काढायचे. गंमत आहे ना, पण म्हणजे मजा येते ही शिकताना. राईट, दॅट हॅज सम एनर्जी. ओके, ते फील होते त्या लोकांना ज्याच्यावर तुम्ही करता अटेन्डमेंट. आता सेकंड लेवलमध्ये तुम्हाला मणिपूर चक्रापासून, म्हणजे कारण की आपण स्वादिष्ठान, मणिपूर स्वादिष्ठानपर्यंत शिकतो आपण सेकंड चक्रामध्ये. फर्स्ट लेवलमध्ये आपण 4 चक्र ॲक्टिवेट करतो, सेकंड लेवलमध्ये आपण 6 चक्र ॲक्टिवेट करतो. तर त्यामुळे तुम्हाला पूर्ण त्याच्या पोटापासून तर वरपर्यंत फुंकर मारायची आहे. जरी तुम्ही नाही फुंकर मारली किंवा नाही मारू शकली तेवढी, तरी तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या माइंडमध्ये हे पाहिजे की मी पूर्ण 6 चक्रावर फुंकर मारतोय. ओके, सो 3 वेळा ते 7 वेळा, 3 किंवा 7 वेळा फुंकर मारायची आहे. पुन्हा उजव्या हातावर सिम्बॉल काढायचे आहे तुम्हाला. सोपी आहे सेकंड लेवलची, जास्त कठीण नाही. आता संपूर्ण 6 सिम्बॉल काढायचे यावेळेस लास्ट टाइम. हे बघा इथं लिहून आलेलं आहे. झोनार, हार्थ, मेलून, हे सगळे सगळे. ओके, है ना. उज्ज्वला मॅडम, मी तुम्हाला म्हटलं ना कंबरचा त्रास बघा, मला तर त्रास नाही आहे तरी मी झुकत नव्हतो. कारण काय असते फर्स्ट टाइम. ओके, सो आपण त्या एक वेगळ्या झोनमध्ये असतो की यार वो होता नाही हमसे, है ना. ठीक आहे, सो ते हळूहळू होते मग. पूर्ण 6 सिम्बॉल काढायची. शेवटी टॅप टॅप करायचं, दोन्ही हात जोडायचे, लिटिल कप आणि बिग कप. ओके, इथं जो आमचा कॅमेरामॅन होता तो हुशार नव्हता, त्याला समजलं नाही की तिकडून यावं, त्याने इकडूनच उभा राहिला तो, त्यामुळे तुम्हाला ते दिसलं नाही. ओके, सो इथं लिटिल कप आणि बिग कप करायचा आहे. तो पण नवीन होता बिचारा तेव्हा. आता इथे एकदाच आहे ही स्टेप. आता पायाच्या तळव्यावर इथं तुम्हाला सिम्बॉल काढायचे आहे. कोणते सिम्बॉल काढायचे? मारा आणि डायक्युम्यू. मारा, ओके, आणि डायक्युम्यू. मारा कसा आहे तुम्हाला माहित आहे, राईटची अशी क्लिक, अशी राईट, आणि मग त्याच्यामध्ये अशी. ओके, तो मारा आणि चोकुरे, सॉरी डायक्युम्यू नाही, चोकुरे. मारा आणि चोकुरे हे 2 काढायचे आहे. पायावर, डाव्या पायावर आणि उजव्या पायावर. आता इथं मी चुकून आहे ना, मी इथं मी डायक्युम्यू ओंच्या आणि हे काढले होते. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगत आहे इथं मारा आहे. तुम्ही नोट्समध्ये पण बघून घ्या, पायावर. सर, पाय तळव्यावर काढायचा का पायाच्या वर काढायचा? पायाच्या तळव्यावर, खालून खालून खालून, जिथे तळवा आहे ना पायाचा तिथं काढायचे आहे बरं का. इथं दिसत नाही आहे का तुम्हाला ते? पायाच्या तळव्यावर काढायचे, खालून काढायचे सिम्बॉल, खालून. असा पाय आहे,
ओके. त्याच्या खाली सिम्बॉल काढायचे आहे तुम्हाला. हम्म? दोन्ही याच्यावर लेफ्ट आणि राईट. आणि टॅप टॅप करताना त्यांच्याकडे बघायचं आहे, आज्ञाचक्राकडे. आधी मला डाव्या हाताने सिम्बॉल पण काढता नव्हते येत. मी दोन्ही पायावर उजव्या हाताने सिम्बॉल काढत होतो. ठीक आहे. आता येतात दोन्ही हाताने काढता. सो नाही आले आधी सुरुवातीला काही अडचण नाही. ठीक आहे. मग दोन्ही पायावर हात ठेवायचे, त्यांच्या पायावर असे हात ठेवायचे दोन्ही, आणि त्यांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आहे आपल्याला. असं तर दिसत नाहीये तर पाय. पाय दिसत नाही ना तुम्हाला या व्हिडिओत? पाय नसतील दिसत, मी सांगत आहे ना पण. ओके. सो पायावर हात ठेवायचे तुम्हाला दोन्ही असे, आणि त्यांच्या आज्ञाचक्राकडे बघायचं आहे. पायाच्या तळव्यावर काढायचे आहे हेमलता मॅडम. हे तर समजलं तुम्हाला? हो हो. खालून. हां हां, हम्म. त्याच्यासाठी सांगत आहे मी. आता पुन्हा बिग कप. ह्या दोन अटुनमेंट परफेक्ट करा तुम्ही, फर्स्ट आणि सेकंड. ह्याच्यामध्ये एवढंच आहे. हां, ठीक आहे. आता तुम्ही काय केलं? सँडविच चोकोरी काढला चारही बाजूनी. सँडविच चोकोरी. चारही बाजूनी. दॅट्स ऑल. ओके, फिनिश. सोपी आहे हे. अशा प्रकारे आपल्याला लेवल 2 ची अटेंडमेंट पूर्ण करायची आहे. एक लक्षात ठेवा, मी बोलत होतो पण तुम्हाला बोलायचं नाही आहे, तुम्हाला समजलं पद्धतीने ते बोलायचं असतं. आणि नंतर जे कोणी पार्टिसिपंट आहेत त्यांना तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स विचारायचा आहे, कसा वाटला, आणि काहीतरी गोल खायला द्यायचा आहे आणि सेलिब्रेट करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. इट इज क्वाईट डिफिकल्ट क्रिएटिंग अटुनमेंट. ओके, बट ठीक आहे, करता करता होईल तुम्हाला ते. ओके, हे सेकंड लेवलची आहे तुम्ही जी आता बघितली. सेकंड लेवलची सिम्पल आहे. नोट्स आहे का तुमच्याकडे? शुभांगी, नोट्स आहे तुमच्याकडे? घ्या जरा नोट्स, घ्या बरं. जरा वाचून दाखवा एक 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 लाईन सेकंड लेवलची. कोण वाचेल एकदम परफेक्ट? शब्दोच्चार कोणाचा क्लिअर आहे? मीच वाचते सर. हां, ठीक आहे, ठीक आहे. वाचू? हां हां हां, सांगा. येस, वाचा. सर चला पुढे चला. सर मी वाचते एक पेज, हम्म, नंतर सर वाचते. रेखी द्वितीय आटोमेंट. बसा, डोळे मिटा, हात जोडा, सूचना हम्म, मिळेपर्यंत डोळे बंद असू द्या, नाव विचारणे, नमस्कारांसाठी हात जोडा, शिक्षकांची बोटांची टोके आज्ञाचक्राच्या सरळ रेषेत असावेत, हम्म, विद्यार्थ्यांच्या समोर गुडघे टेकून बसा, हम्म, स्वतःच्या तळहातावर मास्टर सिम्बॉल डायक्यूम्यू व पॉवर सिम्बॉल चोकुरे काढणे, हम्म, बोला, माझ्या तळहातावर डॉक्टर मिकाऊ उसळींचा हात आहे व मी केलेली अटुनमेंट यांच्या हाताने परिपूर्ण झालेली आहे. हम्म, सेंटरिंग करा. बोला, मी स्वतःला धन्यवाद देते. मी स्वतःची पर्सनॅलिटी बाजूला काढून ठेवते. मी हम्म,
माझ्या सर्व गुरूंना मनापासून धन्यवाद देते. ते सर्व माझ्यासोबत इथे आहेत. एक्झॅक्टली. गुडघ्यावर गुडघ्यावर व्हा आणि आपल्या नमस्कार असलेल्या बोटांची टोके विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्राच्या सरळ रेषेत घ्या. विद्यार्थ्यांचे नाव घेऊन त्याला धन्यवाद द्या. तो येथे आहे. विद्यार्थ्याला त्याची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व बाजूला काढायला सांगा. विद्यार्थ्यांच्या हायर सेल्फला तुमच्या हायर सेल्फशी एकरूप व्हायला सांगा. विद्यार्थ्याला दीक्षा देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद द्या. थँक्यू म्हणून नमस्कार करा. विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करा आणि 3दा टाळ्या वाजून या प्रसंगाचा आनंद साजरा करा. एक यावेळी मिनिट. आता इथे 3दा वाजवा किंवा एकदा वाजवा त्याचा काही फरक नाही पडत. फक्त ते सेलिब्रेशनची प्रोसेस आहे. आता विद्यार्थ्याला त्यांची पर्सनॅलिटी काढायला सांगा हे आपण सांगत नाही. कारण काय आहे की त्याला वारंवार त्याच्याशी बोलले तुम्ही तर तो डिस्टर्ब होईल. तर हे सगळ्या प्रोसेस तुम्हाला करायच्या इटसेल्फ. ओके. त्याला सांगायचं नाही की पर्सनॅलिटी काढून ठेवा. त्याला ते समजणारच नाही काय येतं. कारण की फर्स्ट टाइम आहेत ते लोक. तर तुम्हाला ते काहीच सांगायचं नाही. हे तुमच्यासाठी आहे सगळं काही. ठीक आहे. हां, पुढं चला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मुखावर वेगळेच तेज दिसेल. डाव्या हाताचा अँटेना करा. उजवा हात विद्यार्थ्यांच्या सहस्त्रार चक्रावर ऊर्जा स्रोत सुरू होईपर्यंत ठेवा. विद्यार्थ्यांच्या सहस्त्रार चक्रावर प्रथम ओम काढून नंतर डायक्यूम्यू काढा. 3दा बोला व उजव्या हाताने टाळूला हलका स्पर्श करा. चोकुरे एकदा काढून 3दा बोला व हलका स्पर्श करा. खोंशा देशूने एकदा काढून 3दा बोला व हलका स्पर्श करा. सेहेकी एकदा काढा, 3दा बोला व हलका स्पर्श करा. आता हात खाली घ्या व विद्यार्थ्यांच्या समोर या, त्यांच्या उजव्या बाजूने. लिटिल कप करा. विद्यार्थ्यांच्या आज्ञा चक्रावर दृष्टी केंद्रित करून 4ही सिम्बॉल प्रत्येकी 3दा बोला. मास्टर अपसेंटा मेंटल पॉवर या क्रमाने. आता हे मेंटल पॉवर हे काय आहे? हे आहे मास्टर म्हणजे डायक्यूम्यू, होन्शा जेशुनेन, सेइकी आणि चोकुरे असं आहे ते. तर तिथे त्यांनी काय केलेलं आहे, मेंटल लिहिलं, ब्रिज सिम्बॉल लिहिलं, असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही सिम्पल लक्षात ठेवायचं. मास्टर सिम्बॉल म्हणजे डायक्यूम्यू, होन्शा जेशुनेन, सेइकी आणि चोकुरे. हां, पुढं. विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताचा अँटेना करा. उजवा हात तुमच्या हातात घ्या. हाताचा तळवा वर असू द्यावा. त्यावर होन्शा देशूने एकदा काढून 3दा बोला व सील करा. सील करणे म्हणजे टॅप करणे. टॅप सील टॅप कर- टॅप. सील म्हणजे टॅप. असं टॅप करतो ना आपण. टॅप 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 करायचं. ओके. हां, नेक्स्ट. सेहेकी एकदा काढा व 3दा बोला, सील करा. चोकुरे एकदा काढा, 3दा बोला व सील करा. बाकीचे 3ही सिम्बॉल क्रमाने काढा, 3दा बोला व सील करा. लिटिल कप करून क्रमाने 4ही सिम्बॉल्स व सूत्र विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करून बोला. विद्यार्थ्यांचा उजवा हात अँटेना करून डावा हात तुमच्या हातात घ्या व होन्शा जेशुने एकदा काढून 3दा बोला व सील करा. सेहेकी इथपर्यंत एकदा- समजलं का सर्वांना हे काय आहे? एनी क्वेश्चन्स? ओके. जे नंतरचे 3 सिम्बॉल असं जे त्यांनी म्हटलेलं आहे, नंतरचे 3 सिम्बॉल म्हणजे कोणते आहेत? तुमचे नंतरचे शिकलेले जे 3 सिम्बॉल आहे कोणते? मेलून, सोनार आणि हात. ओके. हे नंतरचे 3 आहेत. पण आता समजा तुम्हाला यदा कदाचित होऊ शकते की लक्ष नाही राहिलं तुमचं. सो हे पहिले 4 सिम्बॉल जरी काढले तुम्ही तरी दॅट इज इनफ. ओके, नो प्रॉब्लेम. हां, पुढं. सेहेकी एकदा काढून 3दा बोला व सील करा. चोकुरे एकदा काढून 3दा बोला व सील करा. त्याचप्रमाणे बाकीचे 3ही सिम्बॉल क्रमाने एकदा काढा, 3दा बोला व सील करा. लिटिल कप करून 4ही सिम्बॉलची सूत्र विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करून प्रमाणे बोला. विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताचा अँटेना करा. उजव्या हात
आपल्या हातात घ्या. होनशा जेशुनेन एकदा काढा, तीनदा बोला आणि सील करा. हम्म, सेहेकी एकदा काढा, तीनदा बोला व सील करा. हम्म, चोकुरे एकदा काढा व तीनदा बोला आणि सील करा. हम्म, बाकीचे उरलेले 3 सिम्बॉल एकदा काढा, तीनदा सूत्र बोला आणि सील करा. हम्म. बिग कप करा. विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करा व चारही सिम्बॉल्सची सूत्र प्रत्येकी क्रमाने तीनदा बोला. हम्म. विद्यार्थ्यांच्या दोन्ही हातांना मनगटाच्या ठिकाणी धरून किंचित वर उचला. चोकुरे ब्लो करा. ब्लो करणे म्हणजे फुंकर मारणे. ओके, चोकोरे म्हणायचं आणि फुंकर करायचे. हा, अजून चो म्हणजे हार्ट चक्रावर, क्यू आज्ञा चक्रावर, रे हार्ट चक्राकडून आज्ञा चक्राकडे. हम्म. विद्यार्थ्यांचे दोन्ही हात त्यांच्या हृदयावर ठेवा आणि स्वतः गुडघे टेकवून तुमचा हात विद्यार्थ्यांच्या पालथ्या हातावर ठेवा. स्वतःचा आता डावा इथे हात एक मिनिट. स्वतःच्या आता इथे आपण जे फर्स्ट स्टेपमध्ये केलं, फर्स्टच्या ज्या अटेंडमेंटमध्ये केलं, आता इथे खाली बसायला सांगितलं. नाही बसलं तरी काय अडचण नाही. तुम्हाला हात जो आपण ठेवलाय ना, एक त्यांच्या हृदयावर ठेवतो, एक आपल्या याच्यावर ठेवतो, ती स्टेप आहे. ओके, फक्त इथे की त्यांनी काय सांगितलं, खाली बसून करा ती स्टेप. ठीक आहे, जर पॉसिबल असलं तर खाली बसून करा, नाही तर तुम्ही फक्त ती स्टेप आहे ती करायची आहे तुम्हाला. हा, पुढं. विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करा व हम्म. नजरेने बघून चोकुरे एकदा काढा व तीनदा बोला. हम्म, विद्यार्थ्यांचे दोन्ही हात नमस्कार स्थितीत ठेवा. आता विद्यार्थ्यांच्या दोन्ही तळपायावर 3 सिम्बॉल म्हणजेच चोकुरे सेहेकी चोकुरे काढा व सील करा. सर इथं 3 सिम्बॉलला हा, इथे चोकुरे 3 दिले. हा, सेहेकी चोकुरे असं म्हटलंय. ठीक आहे. ओके, चला तुम्ही पुढं. विद्यार्थ्यांच्या दोन्ही पायावर स्वतःचे हात ठेवून दृष्टी विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्र वर स्थिर ठेवून चारही सिम्बॉल नेहमीच्या क्रमाने उच्चारण तीनदा करा. म्हणजे दोन्ही हात त्यांच्या अशा विद्यार्थ्यांच्या पायावर ठेवायचे आणि आज्ञाचक्राकडे बघून ते सिम्बॉल म्हणायचे. ओके, पुढं. विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करून नजरेने चोकुरे काढा व तीनदा बोला. हम्म. उभे रहा. बिग कप करा. विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करून चारही सिम्बॉल क्रमाने तीनदा बोला. हम्म. विद्यार्थ्यांचे दोन्ही हात मनगटाजवळ धरून किंचित वर उचला. चोकुरे ब्लो करा. हम्म. चो म्हणजे हार्ट चक्रावर, क्यू आज्ञा चक्रावर, रे हृदयाकडून आज्ञा चक्रावर. हम्म. पुढं. विद्यार्थ्यांचे दोन्ही हात त्यांच्या हृदयावर ठेवा. स्वतःचा उजवा गुडघा टेका. तुमचा हात त्यांच्या हातावर ठेवा व उजवा हात स्वतःच्या हृदयावर ठेवा. विद्यार्थ्यांच्या आज्ञाचक्रावर दृष्टी केंद्रित करा व नजरेने चोकुरे एकदा काढा व तीनदा बोला. उभे राहा व थँक्यू बोला. दीक्षा कक्षांच्या प्रवेशद्वाराकडे जा. उजव्या मांडीवर थाप द्या. विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहा. थँक्यू बोला. दोन्ही हाताने चोकुरे काढा आणि सूत्र बोला. विद्यार्थ्यांच्या समोर झुकून थँक्यू बोला. अटेंडमेंट करू दिल्याबद्दल धन्यवाद द्या आणि आता डोळे उघडायला सांगा. अभिनंदन करा अटेंडमेंट झाल्याबद्दल. ठीक आहे, समजलं सर्वांना. आता इथे फक्त एकच कन्फ्युजन आहे तुम्हाला, पायावरचे सिम्बॉल. ठीक आहे, सो पायावर लेवल 3 मध्ये पण मारा देतो आपण, लेवल 2 मध्ये नाही देत आय थिंक. सो हे थोडंसं कन्फ्युजन होतं. बट जर का समजा तुम्ही दिलाही मारा तर पायी खूप जास्त फरक नाही पडणार. ओके, कारण मारा तसंही तुम्ही देता 3rd लेवलमध्ये. ठीक आहे, सो आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे चोकुरे सेहेकी चोकुरे, हे 3 सिम्बॉल सांगितलेले आहे, तर ते देऊ शकता तुम्ही. यदा कदाचित असं होऊ शकते की तुम्ही आता अटोनमेंटच्या इन बिटवीन आहात, म्हणजे तुम्ही अटेंडमेंट करत आहात आणि तुम्हाला विसरले तुम्ही की आता कोणता सिम्बॉल द्यायचा आहे, तर लक्षात ठेवायचं हे 4 सिम्बॉल तर देऊन टाकायचे डायरेक्ट. कोणते? डायक्युम्यू, होन्शा सेकी चोकुरे, ते तर द्यायचेच. ओके, समजा नाहीच आठवतं की कोणते द्यायचे तर हे 4 देऊन द्यायचे. ठीक आहे. नंबर 2 की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अटेंडमेंट करत आहात तेव्हा तुमचं चॅन्टिंग सुरू पाहिजे.
कोणतं? डायक्युमिव 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 होनशा येशुनेन होनशा येशुनेन होनशा येशुनेन सेकी 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 चोकोरी चोकोरी चोकोरी. म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायची गरज नाही. आता त्यांनी म्हटलं चोकोरी ब्लो करा, तर ब्लो करताना त्यांनी सांगितलं हे चक्र ते चक्र सिम्पल करायचं त्याला. चोकोरी 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 म्हणायचं आणि फूक मारायची अशी खालून वरपर्यंत. दॅट्स ऑल. सो वी आर मेकिंग इट सिम्पल, ओके, बट इफेक्टिव्ह, बोथ द थिंग्स, है ना. सो दोन्ही गोष्टी झाल्या. ठीक आहे, क्लिअर आहे सेकंड लेवलची अटेनमेंट. ओके. आता एक गमतीदार किस्सा सांगतो मी तुम्हाला. ऐकायचं तुम्हाला? किती लोकांना ऐकायचं? ठीक आहे, म्हणजे आत्ता आठवलं म्हणून सांगतो. म्हणजे किस्सा गमतीदार आहे, पण त्याच्यातून शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे. कदाचित तुम्ही जर शिकले तर आहे. ओके. तुम्ही कसं घेता, तुम्ही कसं ऐकता त्या गोष्टीला, त्याच्यावर डिपेंड आहे. सो म्हणून लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. एका गुरुचे 2 शिष्य असतात. ठीक आहे. एका गुरुचे 2 शिष्य असतात आणि ते दोन्ही शिष्य फार शौकीन टाईपचे असतात. म्हणजे त्यांना फार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सवयी असतात. पिणे, खाणे, सिगारेट ओढणे वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या सवयी असतात त्यांना. तर मग ते ठरवतात एक दिवस की आपण काय करू, हे सगळ्या गोष्टी आपण आता सोडू आणि आपण आश्रमात जाऊ, गुरुची सेवा करू आणि मग आपण राहू. सो ते राहायला सुरुवात करतात. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातो. 2-3 दिवस तर त्यांना काही वाटत नाही. पण तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी त्यांना आठवण येते त्या गोष्टींची पुन्हा पुन्हा. कारण की ती सवय असते ना त्यांना, रोजची सवय असते त्या गोष्टी करायची. तर त्यांना राहवत नाही. मग त्यांना वाटतं आता काय करावं काय करावं. तर ते एकमेकांशी बोलतात की अरे कसं करावं आता, इथं चालत नाही, आश्रमात तर चालत नाही ह्या गोष्टी, मग कसं करावं. तर त्याच्यातला एक जण फार हुशार असतो. तो काय करतो, तो म्हणतो की एक काम करू, आपण गुरुजींना विचारू आणि गुरुजींनी जर परमिशन दिली तर मग काही अडचणच नाही, आपण त्यांना विचारू. तर मग तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे, एक काम कर, उद्या तू विचार, मग थोड्या वेळाने मी विचारेल. ओके. तर त्यांना काम काय असते माहिती आहे का, आश्रमामध्ये नामजप करायचं काम असते त्यांना, की त्यांना नामजप करायचं असते. म्हणजे जे काही माळा जपायची असेल ते करायचं असेल ते त्यांना नामजप करायचं असते. ओके. सो पहिला जो शिष्य आहे त्यांना बिडी पिण्याची फार काय येते, म्हणजे काय म्हणतात त्याला ते, काय म्हणतात त्याला, तलप तलप क्रेविंग क्रेविंग हां, तलब तलप टाईप हां. त्यांना ते येते की क्रेविंग, ओके, की बिडी प्यायची आहे मला. सो पहिला जातो, तो काय म्हणतो की महाराज, नामजप करत असताना बिडी पिले तर चालेल का? असा प्रश्न विचारतो. तर महाराज म्हणतात नाही नाही नाही, तसं कसं काय चालेल, चालणार नाही ते, बिलकुल आश्रमात चालत नाही त्या गोष्टी, असं तसं. बरं, तो येतो बिचारा. संध्याकाळी बघतो तर त्याचा जो मित्र आहे तो मस्त बिडी पित असतो तिकडे बाहेर, आश्रमाच्या बाहेर. तो म्हणते का रे, तुला सांगितलं नाही का गुरुजींनी, तुला नाही म्हटलं का? हो म्हणे, मी विचारलं म्हणे गुरुजींना, गुरुजींनी हो म्हटलं म्हणे मला. तो म्हणे तू काय विचारलं, तो म्हणे तू काय विचारलं. मी विचारलं म्हणे की नामजप करत असताना बिडी पिली तर चालते का. तर गुरुजींनी म्हटलं म्हणे नाही, हेच तर चुकलं ना म्हणे. मी विचारलं म्हणे की गुरुजी बिडी पिता पिता नामजप केला तर चालते का. तर गुरुजी म्हटले म्हणे हो चालते. झालं म्हणे माझं काम. सो हा गमतीदार किस्सा होता. पण मुद्दा हे आहे की व्हॉट वी आर डुईंग दॅट इज इम्पॉर्टंट, हाऊ वी आर डुईंग त्याच्यापेक्षा, है ना. आपण काय करतोय ते जास्त महत्त्वाचं आहे, ते आपण कसं करतोय याच्यापेक्षा. सो युअर इंटेन्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा आमचा पूर्ण कोर्स झाला तेव्हा आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं होतं शेवटच्या दिवशी की व्हॉट एव्हर यू आर डुईंग, तुम्ही कोणाला हिलिंग करत असाल किंवा तुम्ही आता ग्रँड मास्टर होतात म्हणून मी तुमच्यासमोर सिक्रेट ओपन करत आहे. ओके. सो तुम्ही कोणाला हिलिंग करत असाल किंवा तुम्ही ॲटोनमेंट देत असाल, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट हे आहे की तुमचं इंटेन्शन काय आहे. तुमचं इंटेन्शन फार प्युअर असलं पाहिजे. जो समोर व्यक्ती बसलेला आहे आणि ज्याला तुम्ही ॲटोनमेंट देत आहात, जर का तुमचं इंटेन्शन हे आहे की ह्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी, ह्या व्यक्तीचं चांगलं भलं व्हावं, हा व्यक्ती पुढं जावा, ह्या व्यक्तीच्या सर्व जे काही
आरोग्यासंबंधीच्या अडचणी असतील, फॅमिली संबंधीच्या अडचणी असतील, ह्या सगळ्या दूर व्हाव्या आणि याची प्रॉपर हिलिंग व्हावी आणि याने त्याच्या आयुष्यात पुढे जावं, हे जर तुमचं इंटेन्शन असेल बाय हार्ट, सो इट डझंट मॅटर की व्हॉट आर द सिम्बॉल्स यू आर ड्रॉइंग अँड व्हॉट द प्रोसिजर यू आर डुईंग. कारण ते इंटेन्शन जे आहे त्याने तुम्ही त्या व्यक्तीला हील करत असता. बट यू आर डुईंग एव्हरीथिंग प्रॉपरली, है ना. ते म्हणतात ना की एखादी सत्यनारायणाची पूजा आहे घरी, सगळं आणलं तुम्ही, खोबरे आणले, खारीक आणली, सुपारी आणली, हे आणलं, ते आणलं, तूप आणलं, मस्त अगरबत्ती आणली, आणि तुमचं डोकं ह्याच्यात आहे की बाजूवाला काय करत आहे, तर मग त्या सत्यनारायणच्या पूजेला काही अर्थ नाही आहे. पण जर का खूप कमी गोष्टीमध्ये पण एखादा व्यक्ती ती गोष्ट, पण ते भावना आपण म्हणतो ना त्याला, ते भावना, प्रेम, त्याला अजून काहीतरी शब्द आहे चांगला, भक्ती म्हणू शकतो आपण त्याला, किंवा ते जर का आहे तर मग ते समर्पण. समर्पणही म्हणू शकतो त्याला आपण. ते जर का आहे तर त्या गोष्टीला तसे रिझल्ट येतील, तशा त्या गोष्टी जाणवतील. ओके. कारण तुम्ही बघा, तुम्ही पण ऐकलं असेल कदाचित आतापर्यंत, किंवा तुमच्या समोर आता येतील लोक, हळूहळू दिसायला लागतील तुम्हाला, की असे खूप लोक आहे की जे ग्रँड मास्टरपर्यंत शिकले पण अजूनही त्यांच्यामध्ये त्या गोष्टी रुजल्या नाहीत किंवा त्यांना ते जमलं नाही. किंवा बरेचसे ग्रँड मास्टर बाहेरून शिकून आलेले, म्हणजे ज्या ज्या लोकांचा एक्सपिरियन्स 12-12 वर्षाचा आहे, म्हणजे मोठेपणा नाही पण ईश्वराची कृपा आहे ती, की ज्या लोकांचा एक्सपिरियन्स 12-12 वर्षाचा आहे त्यांच्याकडे शिकलेले ग्रँड मास्टर आपल्याकडे येतात, की आम्हाला तुमच्याकडे शिकायचं आहे, तुमचं काहीतरी आम्हाला वेगळं वाटलं, फर्स्ट लेवल आम्ही केली, सेकंड लेवल. सो हे ईश्वराची कृपा आहे की तो, दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ प्युअर इंटेन्शन इन युअर हार्ट ऑन इन युअर माइंड. ओके. की जो कोणी व्यक्ती समोर आहे त्याला जे काही आहे तुमच्याकडे ते तुम्ही देऊन दिलं. कारण की त्यावेळेस तुम्ही तुमची एंटिटी नसताच, है ना. तुम्ही वाचलं असेल नोट्समध्ये की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी बाजूला ठेवाल आणि त्याची पण पर्सनॅलिटी तुम्ही बाजूला काढा. सो यू आर कनेक्टिंग टू द हायर सेल्फ ऑफ बोथ द पीपल. त्याची जी हायर एंटिटी आहे त्याला कनेक्ट करत आहात. ओके. सो हे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही अटेन्डमेंट करताना. बाकी तर ठीक आहे, बाकी तर आहेच, पण हे एक लक्षात ठेवा. बाकी तर तुम्हाला बाय द प्रोसिजर जावंच लागेल ऑब्व्हियसली, त्यामध्ये काही पर्याय नाही आहे. प्रोसिजर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बट अपार्ट फ्रॉम प्रोसिजर, इंटेन्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कारण असे खूप सारे अनुभव आले मला मागच्या 6-8 महिन्यामध्ये, की जे अनुभव आल्यानंतर मी स्वतः शॉक होतो की हे असं कसं झालं. ओके. म्हणजे कधीतरी कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारते आणि मी त्याचं उत्तर देतो, आणि जेव्हा मी या या खुर्चीवरून उठलो, नॉर्मल असतो, तेव्हा मला असं वाटते की मी कसं काय दिलं उत्तर ते. ओके. सो इट्स अ मॅजिक. सो मॅजिक हॅपन्स वेन लॉजिक एंड्स. सो तो त्या प्रवाहात तुम्ही किती टाकलं स्वतःला ते इम्पॉर्टंट आहे. तर ते प्रवाहात टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे. इवन जेव्हा 3 दिवसाचा आपला प्रोग्राम चालू होता, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या, इवन ज्यांच्यापर्यंत फक्त व्हिडिओज गेले, जे येऊ नाही शकले, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेले, त्यांनी सुद्धा अशा कमेंट्स केल्या की वी सेन्स दॅट एनर्जी. म्हणजे ते व्हिडिओ पाहून आम्हाला ते एनर्जीचा आभास झाला की काय असेल तिकडे, एनर्जी काय असेल त्या प्रोग्राममध्ये. इंटरनॅशनल लेवलपर्यंत ते आपले व्हिडिओज गेले. म्हणजे एक इंटरनॅशनल कोच आहे चांगला, त्यांनी त्याची दखल घेतली. त्याच्या मॅनेजरचा मला पर्सनली कॉल आला होता कि बहुत आपने अच्छा प्रोग्राम किया इंडिया के अंदर, क्या था उसका टॉपिक, कैसे आपने किया, कितने लोग थे. म्हणजे एवढंपर्यंत विचारलं त्यांनी की किती लोक होते, कसं तुम्ही प्लॅन केला होता, व्हॉट वॉज द थीम, थीम काय होती प्रोग्रामची. कारण ते एक वेगळंच होतं ना एक. आणि हे सगळं काही बाय डिफॉल्ट झालं, तुम्हाला सांगतो मी. इट इज बाय डिफॉल्ट. वी हॅव नॉट प्लॅन एनिथिंग. आम्ही फक्त एवढंच प्लॅन केला होता, एकच होतं फक्त डोक्यात, एकच इंटेन्शन होतं की जो कोणी व्यक्ती येईल त्याला तिथून जाताना तो खूप साऱ्या गोष्टी घेऊन गेला पाहिजे इनसाइड, म्हणजे अंदर. वो बहुत बॅग में नहीं, बॅगमध्ये काही नाही घेऊन गेला पाहिजे तो, पण अंदर बहुत कुछ लेके जाना चाहिए वो. आणि ते झालं, साध्य झालं ते आपोआप. ओके. तर ते फार महत्त्वाचं असते. तर हे लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तुमची जर्नी कंटिन्यू कराल पुढची.
तर ही गोष्ट तुम्हाला खूप हेल्प करेल. तुम्हाला सांगतो मी, एवढी हेल्प करेल ही गोष्ट की तुमचं नॉलेज, तुमच्या डिग्र्या, हे सगळ्या बाजूला, एका बाजूला, आणि ही एक गोष्ट एका बाजूला. ओके. सो दॅट इज वॉट आय एक्सपिरियन्स. तुम्ही सुद्धा ते एक्सपिरियन्स करू शकता, बिकॉज यू आर ऑलरेडी इन दिस जर्नी. त्या जर्नीमध्ये तुम्ही आहात. ओके. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट इन टुडेज लेक्चर? एनी क्वेश्चन्स? जमेल लेवल 2 लेवल 3 करायला जमेल, लेवल 1 आणि लेवल 2 करायला जमेल सर्वांना? सोपं आहे, काही कठीण नाही आहे. येस जान्हवी, प्लीज आस्क. तर आजच्या सेशन बद्दल नाहीये, पण सर मी फ्रायडे आणि सॅटर्डे दोन्ही अटेंड केले नव्हते. मी सॅटर्डेचं रेकॉर्डिंग बघितलं, पण फ्रायडे बद्दल मला काहीच माहिती नाहीये. तर त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का मला? फ्रायडेला कधी झाला आपला क्लास? फ्रायडेला क्लास झाला आपला? तर ते अवायस्का बद्दल सांगितलं होतं तुम्ही. स्पीडचं झालेलं ना सर ते. अच्छा. ओके ओके ते ओके. मला पण त्याचं रेकॉर्डिंग हवंय. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, देऊन देऊ आम्ही तुम्हाला. देऊन देऊ, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. अजून? सर तुमची सर कुठे गेले? हां सर बोला. तुम्ही आज नव्याने एक ऍड केली आहे ना, चायवाला रेकीवाला, खूप छान आहे ती आज ऍड. नाही, ते 1 महिना झाले चालू आहे ते. मला ती आज आली, पण खूप छान आहे. हां, काय आता काहीतरी आयडिया येतात वरून, आपण ते इम्प्लिमेंट करतो फक्त. नाही आपण सर, ते तुम्हालाच पहिले येतात, पण आयडियाज येतात खूप छान येतात तुम्हाला. आपोआप येतात ते. माझा जो फोटोग्राफर आहे तो पण फार कन्फ्यूज आहे. त्याला असं वाटतं की, तो मला नेहमी सांगतो की सर तुम्ही प्रिपेअर होऊन या आणि आपण ॲड शूट करू, आणि मी आजपर्यंत कधीच प्रिपेअर होऊन गेलो नाही. तो मला विचारतो, सर रेडी, प्रिपेअर आहे तुम्ही? मी म्हणतो तू कॅमेरा चालू कर, बघू आपण. आणि ते ॲड होऊन जाते. ते आपोआप होऊन जाते ॲड. ओके. काय माहिती कसं होते, पण ते होते. आता नवीन एक गोष्ट, त्या दिवशी मेडिटेशन आमचं चालू होतं. काय माहित कोणती बॅच होती, मला माहित नाही तुमची होती की कोणती बॅच होती. मंत्र उच्चारांचं मेडिटेशन चालू होतं एक. त्याच्यामध्ये एक आयडिया आली की आपण आता एक गाणं रेकॉर्ड करू, सॉन्ग. वी विल रेकॉर्ड वन सॉन्ग. तर आता जे लोणावळा रिट्रीट होणार आहे तिथं आपण ते सॉन्ग रेकॉर्ड करणार आहे, आणि ते मग यूट्यूबला वगैरे जाईल. ते आपल्या आवाजात असेल, म्हणजे आपले तुम्ही लोक, जे कोणी लोक असतील रिट्रीटमध्ये, ते लोक, मी आणि तो सीना, जो जो मेंटर आहे माझा, तो येणार आहे. पर्शियाला राहते तो, पर्शियाचा आहे तो. तर तो येणार आहे. तर तिथे एक गाणं रेकॉर्ड करणार आहे आपण, जे की भक्तिगीत, ऑब्व्हियसली भक्तिगीत असेल, एखादा मंत्र चॅन्टिंगवाला. सो ते कोणतं अजून ते नाही माहीत, पण आता थॉट आला की आपण रेकॉर्ड करू, सो ते होईल, असं आहे. सो असं होते ते आपोआप. सो तुम्ही जे तुम्हाला विचार येतात, थॉट्स येतात, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. टेक ॲक्शन्स. ओके. सो अवेकन द हिलर विदिन हा पण एक विचार होता. असा एक विचार आला की आपण 3 दिवसाचा प्रोग्राम करू, आणि तो झाला. असं आहे. सो थॉट्स येतात आपल्याला, रोज आयडिया येतात प्रत्येकाला, पण आपण त्याच्यावर काम नाही करत. त्यामुळे कदाचित आपण त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. ओके. अजून एनी क्वेश्चन्स? येस. सर ह्या आधी पण आपण एक 3 व्हिडिओज बनवले होते, ते तुम्ही त्याचा फीडबॅक पण बाकी आहे सर. हो, अहो काय झालं माहिती आहे का, एकदम बरोबर आहे, माझ्या डोक्यात आहे ते. पण ते काय झालं माहिती आहे का, मी दोन्हीही फोन माझे बदलले या मागच्या 1 महिन्यामध्ये. सो जो डेटा होता तो ॲक्च्युली त्या 75च्या नंबरवर होता, आणि तो फोन चेंज झाला एकदा नाही, दोनदा. म्हणजे एकदा मी पहिले एक फोन घेतला, मग तो मला नाही आवडला, मग मी तो माझ्या आईला दिला, मग मी आता दुसरा फोन घेतला. तर ते सगळा डेटा तो डिलीट झाला. पण कोमलकडे तो डेटा असेल, आणि मला कालच आठवण आली होती, तर मी कोमलला सांगणार आहे तो सगळं डेटा पाठवायला, सो दॅट मग मी त्याच्यावर तुम्हाला फीडबॅक देईल. बट देईल हे 200%, डोंट वरी. सर आणि बिकॉज उद्या मैं अपने कमजोर स्टूडेंट का हाथ कभी नहीं छोड़ता. ठीक आहे. येस येस, बोला. तर ते खूप पहिले म्हणजे फर्स्ट व्हिडिओज होते ते बनवलेले, आणि त्यामुळे मग म्हटलं की हम्म. त्याच्यावर पण नाही नाही फीडबॅक. नाही, येस येस येस, कोमलकडे असतील ते स्टोअर सगळे, म्हणून मी सगळे टीम मेंबरला ॲड करून ठेवलेलं आहे. कारण मी कधी काय चेंज करेल आणि काही सांगताही नाही येत. ओके. अँड आय नेवर थिंक अबाउट दॅट डेटा अँड हे and ते, मी कधीच विचार नाही करत त्याचा, बिकॉज मी अटॅच नाही आहे त्या गोष्टीसोबत. माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही बघाल, तुम्हाला फोटो बिटो सापडतील नाही 3 महिन्याच्या वरचे. एखाद्या वेळेस मी बसलो की मी ते सगळे डिलीट करून टाकतो. कधी कधी मी सिलेक्ट ऑल करून डिलीट करून टाकतो. माझ्याजवळ कोणतेच फोटो नाही, जुने फोटोच नाही माझ्याकडे कोणतेच, कारण मला ते आवडत नाही त्या मेमरीज सोबत अटॅच राहणे.
दॅट इज वॉट इज माय नेचर. मी ते फिनिश करून टाकत असतो. कोणते कोणत्याच जुन्या गोष्टी नाही आवडत मला. ओके, बट ठीक आहे, वी विल गिव्ह यू. एक चांगली सवय आहे पण ही, तुम्ही पण ठेवा. मोबाईल आहे ना तुमचा, तुमच्याकडे जो कोणता फोन तुम्ही वापरत असाल त्याच्यामध्ये आजच बघा की नोटिफिकेशन कोणते कोणते चालू आहेत, ते बंद करा तुम्ही, जे कामाचे नसतील ते. जे ग्रुप बघा असे की जे कामाचे नाहीत, त्या ग्रुपमधून तुम्ही एक्झिट होऊन जा. हे गोष्टी करा तुम्ही, खूप हेल्प होईल तुम्हाला. फोटो गॅलरीमध्ये जाऊन फोटो ओपन करा, बघा की त्याच्यात कोणते कोणते फोटो आहेत, आणि जे कामाचे नाही ते फोटो उडवून टाका. हे फक्त म्हणजे क्लिनिंग इथली नसते, हे जे आसपास गोष्टी आहे आपल्या त्याच्यातली क्लिनिंग म्हणजे आपोआप आपली क्लिनिंग असते. मोबाईल, घरात काही वस्तू असतात पडलेल्या ज्या खूप खूप दिवस वापरत नाही आपण, ते सुद्धा एक काय आहे, दॅट इज क्रिएटिंग सम ब्लॉकेजेस इन युअर लाईफ. यू डोंट अंडरस्टँड दॅट, बट इट इज क्रिएटिंग. ओके, डॅनी मुराल म्हणून माझा एक मेंटर आहे, त्याचं नाव आहे डॅनी मुराल. तुम्ही सर्च करा कधीतरी. ही इज माय मेंटर, डॅनी मुराल. त्याच्याकडे मी ऑनलाईन शिकलो आतापर्यंत, ऑफलाईन तर गेलो नाही, जाऊ नाही शकलो मी. तो लंडनमध्ये असतो. ठीक आहे. सो त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का एखादी गोष्ट विकत घेता, एखादी वस्तू विकत घेता, तर ती तुम्ही जर का एक एक वस्तू 10 रुपयाला अवेलेबल आहे आणि तीच वस्तू जर का 30 रुपयाला अवेलेबल आहे दुसऱ्या दुकानामध्ये, तर तुम्ही त्या 30 रुपयाला दुकानात जाऊन ती वस्तू घेतली पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. तर तर मग का बरं असं, का बरं? कारण 10 रुपयालाच ती गोष्ट अवेलेबल आहे, तर 30 रुपयाला का बरं घेतली पाहिजे? तर त्याचं म्हणणं असं आहे की ती जी वस्तू ज्या ठिकाणी आहे, ज्या दुकानात आहे, ज्या शॉपकीपरकडे आहे, त्याची एनर्जी त्याच्यामध्ये आहे. सो द वस्तू जर का ती चीप असेल, चीप म्हणजे स्वस्त असेल, तर ते एखाद्या नॉर्मल दुकानात असेल, मग त्या दुकानाची एनर्जी पण डाऊन असेल. मग जेव्हा तुम्ही ती वस्तू घ्याल तर तुम्ही यू आर कॅरिंग द डाऊन एनर्जी. म्हणजे इथपर्यंत आहे गोष्टी. आता आपण कुठपर्यंत समजतो ते आपल्यावर डिपेंड आहे. ओके, सो ऑलवेज चूज बेस्ट फॉर यू. त्याचं शॉर्ट हे आहे की ऑलवेज चूज बेस्ट फॉर यू. चूज बेस्ट बिकॉज यू डिझर्व बेस्ट. कारण तुम्ही स्वतःला हे सांगाल नेहमी नेहमी की आय डिझर्व बेस्ट, आय डिझर्व बेस्ट, तर तुमच्या लाईफमध्ये बेस्ट बेस्ट गोष्टी येतील. है ना, शाहरुख खान, आता नाव नव्हतं घ्यायचं मला पण निघालं तोंडातून, त्याचं पण एक सुंदर हे आहे. म्हणजे काही हे बघा, आय एम नॉट फोकसिंग ऑन पीपल. माझं म्हणणं आहे की लोकांवर नका फोकस करू. फोकस हे करा की त्यांच्या काय गोष्टी चांगल्या आहेत, त्यांचे काय विचार चांगले आहेत ते घ्या. त्याचं एक सुंदर, त्याची एक कहाणी आहे की त्यांनी बऱ्याच लोकांना असं सजेशन दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही घर घेता, घर, इफ यू आर बाईंग अ होम, तर जर का तुमची ऐपत 50 लाखाचं घर घेण्याची आहे, तर त्याचं म्हणणं आहे की तुम्ही 50चं नका घेऊ, तुम्ही 60 लाखाचं घर घ्या किंवा 65 लाखाचं घर घ्या. का बरं? कारण त्यांनी, तुम्ही धावाल अजून ते पैसे भरण्यासाठी, तर तुम्ही धावाल तर तुमची ग्रोथ होईल तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, हे तर मी पण सांगतो लेक्चरमध्ये नेहमी की तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे, त्याला आपण ऐपत म्हणू, ही कॅपॅसिटी जेवढी आहे तुमची, त्याच्या एक लेवल वर खेळायचं कधी पण. म्हणजे इफ यू कॅन अफोर्ड 70,000 फोन, 70,000चा फोन तुम्ही घेऊ शकता, तर गो फॉर 80,000. म्हणजे फोनचे उदाहरण दिलं बरं का मी, फोनमध्ये नका जाऊ, फोनमध्ये पैसे नका वेस्ट करू, कम्प्लीट वेस्ट आहे तो. ठीक आहे, ते पण ते आता कसं आहे, आमचं काम आहे तर आम्हाला करावं लागते, पण ते कम्प्लीट वेस्ट आहे फोन म्हणजे. पण समजा प्रॉपर्टी घेत आहात, इफ यू आर बाईंग सम लक्झरी थिंग्स, समजा गाडी घेत आहात तुम्ही एखादी, किंवा तुम्ही छान काहीतरी कपडे घेत आहात स्वतःसाठी, सो गो फॉर वन स्टेप फॉरवर्ड. लाइक 1500 रुपये का कपड़े ले रहे हो या 2000 का ले रहे हो, तो 2500 का लो, किसी अच्छे ब्रँड का लो. यू विल फील बेटर, और नेक्स्ट टाइम तुमचा कॉन्फिडन्स लेवल नेक्स्ट लेवलवर असेल. हे तुम्ही एक्सपिरियन्स करा. ओके, अंडरस्टँड, क्लिअर? सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे तुम्ही पाळल्या पाहिजे. कोणी काय प्रश्न विचारला होता, कशावरून आलं हे? सर ते व्हिडिओ चेक करण्यावर. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, तुम्हाला तरी. एक बोलू ओके. का? हम्म. काय असतं ना की आता आमची पिढी आहे ना, तर आम्ही पै पै जाऊन संसार केलेले आहेत हम्म. आणि भयंकर कष्टामध्ये, म्हणजे रिक्षाने 10 रुपये घालवायचे ना तरी आम्हाला जीवावर येतं. बरोबर आहे. आत्ताची पिढी आपण बघतोय ना की महाग पैसे खर्च करतात, सगळं ब्रँडेड वस्तू किंवा काय बरोबर, बरोबर सगळ्या आहे. गोष्टी.
तर तिथे पण कुठेतरी असं वाटतं ना की अवाजवी खर्च होतोय. बरोबर आहे, तो भाग वेगळा आहे, एक लक्षात घ्या. हां, खूप चांगला प्रश्न आहे मॅडमचा हा. तुमच्याही डोक्यात आला असेल कदाचित. बघा, ब्रँडेड वस्तू लोकांना दाखवण्यासाठी घेणे, दॅट्स अ डिफरंट पार्ट. त्याला मी खर्च म्हणेल. पण ब्रँडेड वस्तू तुम्ही स्वतःला प्लीज करण्यासाठी किंवा स्वतःला खुश करण्यासाठी घेत आहात, दॅट्स अ डिफरंट पार्ट. तो वेगळा भाग झाला. ठीक है, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. की लोगों को दिखाने के लिए आप आईफोन ले रहे हो, कंप्लीट वेस्ट. क्योंकि आपकी तो लगी पड़ी है और आप आईफोन लेके घूम रहे हो, त्यात काय अर्थ नाही आहे. बरोबर. पण तुम्हाला असं वाटते की नाही यार, ये आईफोन लेना इट्स अ अचीवमेंट फॉर मी. ओके, की मैं एक दिन आईफोन लूंगा, इट्स अ अचीवमेंट. तर मग तुम्ही घेताय तो भाग वेगळा आहे. लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही मर्सिडीज घेतली, कम्प्लीट वेस्ट. पण एक दिवस मी मर्सिडीज घेणार आहे हे तुमचं स्वप्न होतं, अँड फॉर दॅट यू बॉट दॅट मर्सिडीज, दॅट इज अ डिफरंट पार्ट. ह्या दोन गोष्टी झाल्या. ठीक आहे. आता याच्यात तिसरी अजून एक गोष्ट आहे की तुमची जी पिढी आहे त्यांनी गोष्टी फार जमा करून करून ठेवल्या आणि फार वाचवलंय, हे सगळं काही केलं. पण त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट मिस केली ना. कोणती? तुम्ही आयुष्याने जगले. हो, खरंय. समजलं? आता ते जमा करून कोणासाठी ठेवलं तुम्ही? Exactly. तुम्ही अशा लोकांसाठी जमा करून ठेवलं की ज्याला त्यांची कदर नाही आहे. तर त्यांना त्यांचं करू द्या. फॉरेनमध्ये एक कल्चर आहे. ते कल्चर काय आहे की 16 वर्षाचा 15 वर्षात झाला मुलगा की तो त्याचं त्याचं पाहतो. आणि ते राईट आहे. का बरं? कारण बघा, माझ्यासोबतचा अनुभव सांगतो मी. मी 2 लोकांना माझ्या कंपनीमध्ये फ्रीमध्ये काम दिलं, जेव्हा की त्यांची लायकीसुद्धा नव्हती. मी त्यांना घेतलं आणि त्यांना चांगल्या पोझिशनवर दिलं. एका जणाला मी CEO बनवलं होतं, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि दुसऱ्याला मी ॲज अ ट्रेनर म्हणून कामाला घेतलं होतं माझ्याकडे. आणि मी गोष्टी शिकवल्या. दोघांनी नोकरीला लाथ मारून चालले गेले. का बरं? कारण त्यांची परीक्षा नाही घेतली ना मी. मी त्यांना डायरेक्ट बॉस बनवलं. पण तेच जर मी का त्यांना स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप नेलं असतं तर? कारण मला इथपर्यंत पोहोचायला 10-11 वर्ष लागले. मी त्यांना 11 मिनिटात बसून टाकलं तिथं बाजूला माझ्या, बस. त्याला किंमत होती का त्या गोष्टीची? नाही. हे आहे. तर त्यामुळे तिसरी गोष्ट ही आहे की तुमचं आयुष्य तुम्ही जगताना तुम्ही जो काही इतरांचा विचार करत करत जगले, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा विचारच नाही केला कधी. सेल्फ लव्ह तुम्हाला समजलंच नाही जुन्या पिढीला. आणि त्याच्यामुळे जुनी पिढी, मग दे आर स्ट्रगलिंग इन सो मेनी थिंग्स. खरंय. ओके. सो अभी टाइम है. मी तर माझ्या आईलाही सांगतो, माझी आई टीचर आहे. शी इज अर्निंग 1 लाख रुपीज पर मंथ. ओके, मी तिला सांगतो बिंदास्त फुल एन्जॉय करणे का. ओके, है ना. तिला शाळेमध्ये यायला तर मी काय म्हटलं, तू गाडी घे, एक 4 व्हीलर घेऊन देतो मी तुला. त्याचा ड्रायव्हर ठेव, एक 3,000 रुपये महिन्याचा, 4,000 रुपये महिन्याचा, आणि बिलकुल आरामात जायचं. पण त्यांना ते पटतच नाही. कारण ते फार कमी याच्यात जगले ना. मला सांगा, तुम्ही जर का चांगले राहाल, तुमचं बॉडी चांगलं राहील, तुमचं माइंड चांगलं राहील, तर तुम्ही अधिक जास्त अजून काम करू शकाल, है ना. आनंदी राहू शकाल. तुम्ही जर बसमध्ये, जेव्हा की तुमची कार घेण्याची ऐपत आहे, तरी तुम्ही बसमध्ये, ट्रेनमध्ये धक्के खात जाल, तर तुम्ही काय, म्हणजे व्हॉट यू आर डुईंग. जेव्हा की तुम्ही कशासाठी करतोय आपण हे सगळ्या गोष्टी? फक्त खर्चासाठी नाही करत, पण एक गुड लाईफ पण आपण जगलो पाहिजे. येस, नो. मी असंही नाही म्हणत की एकदम तुम्ही खूप जास्त खर्च करा. त्याच्या विरोधात आहे मी स्वतःही नाही करत. ओके. आय नेवर प्रिफेअर ब्रँड. मी खूप जास्त ब्रँड नाही वापरत. अजून मला माहिती नाही. ओके, माझी आता ती टीम, माझे माझे टीम मेंबर असे आहे की ते माझ्या मागं लागतात, नाही नाही सर, तुम्ही हे नाही घातलं पाहिजे, सर तुम्ही हे घाला, तुम्ही असे कपडे नका घालू, तुम्ही तसे घाला. तर मी घालतो ते आता. नाही तर मी एकदम नॉर्मल कपडे घालत होतो. हे फोन त्यांनी मला घ्यायला लावले, आहे ना. हा एक फोन आहे ना, अजून तो दुसरा एक आहे. 2 फोनमध्ये त्यांनी माझे 3-3.5 लाख रुपये घातले याच्यात. नाही नाही सर, तुम्हाला ते पाहिजेच, तुम्ही ते फोन वापरा. तर नाही तर मी नॉर्मल फोन वापरत होतो आधी. ओके, बट सम टाईम इट इज नीड. काही ठिकाणी ती गरज असते. कारण की तुम्हाला त्या लोकांसमोर जावं लागते. लोक जज करतात तुम्हाला की यार, अरे यार, इतने पैसे कमाता है ये आदमी, फिर ये फोन कैसे यूज करता है, असं होते मग कधी कधी. किंवा गाडी कोणती वापरतो हा. तर हे इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. इट इज नॉट अ पर्सनल चॉईस. हे काही माझी पर्सनल, मला जर कोणी म्हटलं पर्सनल चॉईस, तर मी एखाद्या खेड्यात जाऊन राहायची इच्छा आहे माझी.
मस्त एखादं खेडं गाव त्या ठिकाणी जाऊन राहायला आवडेल मला कधी पण. छानपैकी खाली झोपायचं आणि छानपैकी तिथं, हे माझं पर्सनल आहे. ओके. बट वेन आय कम टू द बिझनेस, त्यावेळेस मला तसं राहावं लागते. ओके. सो अमिताभ बच्चन जो बच्चन है वो जब सेट पे है तो वो अलग है, घर पे है तो वो अलग है. कारण की सेटवर हे त्याचं काम आहे. तर हे पण समजलं पाहिजे आपल्याला. तर कुठं कसं राहायचं. सो तुम्हाला ब्रँडिंग पण, आता सोशल मीडिया मला बिलकुल आवडत नाही, ट्रूली एकदम मनापासून सांगतो. आय डोंट लाईक सोशल मीडिया. मला ते इंस्टाग्राम, फेसबुक बिलकुल नाही आवडत. बिलकुल झिरो. मी जर या बिझनेसमध्ये नसतो तर माझ्या फोनमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम नसतं, हेही सांगतो मी तुम्हाला. किती वेळा सांगतो मी हे सगळ्यांनाच की नसतं ते. पण आता तो माझ्या बिझनेसचा पार्ट आहे, तर मला रोज ते टाकावं लागते त्याच्यावर पोस्ट. मला ते काढावं लागते फोटो, करावं लागतात त्या गोष्टी. इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. सो हे वेगळं झालं, तुमच्या पर्सनल चॉईस वेगळं झालं. म्हणून मॅडम तुम्ही जे बोलले, तर ते थोडाफार खर्च केला पाहिजे तुम्ही स्वतःवर. आता आता तुम्ही जेवढे दिवस आहेत, यू स्पेंड लाईक मजे करो, थोडासा जाओ घुमो, 8-10 दिवसाची ट्रिप मारा कुठेतरी, रिट्रीटला जा एखाद्या. सो वॉट यू फील यू डू, सिंपल. जो भी आपको लगे करो. फिर कब जिएंगे आप, जिंदगी कब जिएंगे आपकी, कधी जगणार. का त्या घराच्या EMI, त्या याच्या EMI, त्याच्या EMI, गाडीच्या EMI, ते करता करताच आयुष्य जाईल आपलं. आणि ते घरही घेतलं कशासाठी, हे फार डीप गोष्टी आहे बरं का. अर्ध्या लोकांना हे समजतच नाही. हे फार डीप गोष्टी आहे. घर कशासाठी घेतलं माहिती आहे का, दाखवण्यासाठी की हो आम्ही 2 BHK घेतलं बरं का. अरे काय फायदा, तुमचं नाही आहे ते घर, ते बँकेचं आहे पुढचे 35 वर्ष. अरे काय यार, उससे अच्छा 30,000 रुपये भाड्यानं राहा शांतच मस्त. काय. सो आधी जिंदगी तो लोगों के लिए जी रहे भैया, ये है. हे मला समजलं एवढं एवढे दिवस ह्याच्यात राहिल्यानंतर. बट ठीक आहे, अभी जो है वो है. पण तरीही आपण आपलं एक स्वतःचं एक वेगळं ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमची आयडेंटिटी वेगळी ठेवली पाहिजे तुम्ही. जसं मी तुम्हाला सांगितलं की इफ आय गेट चान्स, मेरा 40 या फार तर फार 50च्या नंतर माझा प्लॅन आहे की आय विल लीव एव्हरीथिंग. टीचिंग हे माझं पॅशन आहे बरं का. हे मी काही जबरदस्ती नहीं करत कि हाँ इसमें पैसा मिलता है इसलिए मैं, नहीं नहीं नहीं, ये उसके लिए नहीं, ये मेरा पैशन है. हे टीचिंग हे माझं पॅशन आहे. सो आय एम डुईंग माय पॅशन. मेरा काम करता हूँ मैं. बाकी मेरे को कोई लेना नाही. तुम्ही आजही विचारा, कोमलला माहीत असते की किती ॲडमिशन झाल्या, मला नसते माहीत किती ॲडमिशन झाल्या. वैभवला माहीत असते की कोणाचे किती पैसे बाकी आहे, मला नसते माहीत. मला फक्त वर थोडीफार आयडिया असते की हां ठीक आहे, ह्याचं सांगतात ते कधी कधी की यांचे एवढं ठीक आहे ओके. कारण तुम्ही जर त्याच्यात गेले तर मग तुम्ही इकडे परफॉर्म नाही करू शकत. सो ह्या काही गोष्टी, पण आधी तर सुरुवातीला मीच होतो ना सर्व काही करणार. तर छोट्या 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 समजत जा गोष्टी, थोडं थोडं आयुष्य उलगडत जाईल तुमचं धीरे धीरे. एंड देन यू फील कि अरे ठीक है अभी कोई फर्क नहीं पड़ता. ओके. कोई कुछ भी बोले, तुम अपने मगन में मस्त मस्त होना सीखना चाहिए हमने. तो उज्ज्वला मॅडम, इट्स युअर टाईम. ओके. है ना. तिकडे सुखादा मॅडम बोर झाल्या, म्हणतात अरे सर बंद करा लवकर, झोपायचं आहे मला. नाही, कसं असतं ना, एवढी वर्ष अंगवळणी पडलेलं असतं ना, स्वभाव बनलेला असतो. वेळ लागते. येस येस येस, वेळ लागतो पण होते हळूहळू. ठीक आहे. सुभाष सर गेले का, सुभाष सर. ठीक आहे. सतीश सर समजलं तुम्हाला सगळं आज जे शिकलो आपण ते. हो सर. हो. गुड. ओके. ठीक आहे. ओके. सो आय तर होप इट इज क्लिअर. उद्या भेटूया आपण. हां बोला. तर उद्या पटकन. 10 o'clock ते सत्संग आहे सकाळी. रेकीचं. येस येस येस. अच्छा हां, त्याची आयडिया द्यायची होती. एक लास्ट पॉईंट घेतो फक्त. आपण दर रविवारी सकाळी 10 वाजता सत्संग म्हणून एक हे चालू केलेलं आहे, जे आपण आता बोललो मागच्या 15 मिनिटामध्ये. ओके. सो अशा काही गोष्टी तिकडे डिस्कस होणार आहेत, विच इज कम्प्लीटली अवेकन यू फ्रॉम विद इन. ओके. जो रियल वर्ल्ड है वो देखने की कोशिश करेंगे उस सत्संग में हम. हर संडे, एव्हरी संडे होईल तो 10 ते 11. ज्या संडेला मी अवेलेबल नसेल, जसं की पुढच्या संडेला माझा मुंबईमध्ये प्रोग्राम आहे, त्यावेळी त्याचा रेकॉर्डेड व्हर्जन तुम्हाला ऐकायला मिळेल. ओके. सो रेकॉर्डिंग राहील आधीच केलेली, ते तुम्हाला टीम मेंबर कोणीतरी ऐकवायला मिळेल, रेश्मा किंवा
कोमल किंवा समबडी विल प्ले इट फॉर यू. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही कोणालाही इन्व्हाइट करू शकता, तुमचे फॅमिली मेंबर, तुमचे मित्रमंडळी. इट इज कम्प्लिटली फ्री फॉर एव्हरी वन. म्हणजे हे आपण एक सोशल कॉज म्हणून चालू केलेलं आहे. सो हे कम्प्लिटली फ्री असणार आहे. रविवारी कितीही लोक येऊ द्या. 1,000ची आपली झूमची कॅपॅसिटी आहे. तर 1,000 लोकांपर्यंत आपण सध्या बोलवू शकतो. पण बघू आता किती येतात. जेवढे येऊ, आपल्याला तर आपलं काम करायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. येस. सर बाय चान्स थोडे मिस झाली समजा हे सत्संगची तर रेकॉर्डिंग मिळेल का? नो हम्म, नो 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 नो. नाही फ्री मी में ट्रॅव्हल मध्ये असते म्हणून विचारलं. काही नाही करू शकत मग. कारण की आता ओके कसं आहे माहिती आहे का, फ्री में क्या क्या करेंगे, नहीं पॉसिबल, क्योंकि वो रिकॉर्डिंग लो फिर डालो, तो रिकॉर्डिंग विल नॉट बी अवेलेबल. म्हणजे रिकॉर्डिंग आमच्याकडे असतील बट पब्लिकली नाही होणार ते अवेलेबल. ठीक आहे. ओके. सर सो आता फर्स्ट लेवल कधी चालू होते? 2 तारखेला, 2, 3, 4. फर्स्ट लेवलची आता फीस केली बरं का आम्ही. फ्री नाही आहे आता ते. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोणी आलं त्यांच्यासाठी फ्रीच आहे. पण नवीन लोकांसाठी फ्री नाही आहे. 260 रुपये फी केली त्याची आम्ही आता 260 रुपीज. ते प्रियांका संखेचे भरलेले आहेत पैसे पहिल्या बॅच मध्ये, तिला टाइम जमलं नाही ना. हां, येऊ देत त्यांना मग. टायमिंग काय असणार आहे आता? 8 ते 9:30. ओके. ठीक आहे. ओके. चलो. सो लास्ट एक सेंटेन्स के साथ आजची मीटिंग आपण थांबवूया. ओके. हा तर सर. शेवटचं सर सेंटेन्स माझा भाचा आहे 16 वर्षाचा तर त्याला घेता येईल? कशासाठी? सत्संगसाठी की हॅलो सर, लेवल आवाज 1 येतो साठी? माझा? आपलं रेकी लेवल 1 नाही हो हो रेकी लेवल. हो 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 हो. येस, देऊन दे त्यांना लिंक. मी तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करतो. ठीक आहे, देऊन दे चालेल ना त्यांना. मग हो माझी बहीण आणि तिचा मुलगा ते दोघं असतील येस सर. येस येस, देऊन द्या. ओके. Thank चलो. सो लेट्स एंड दिस मीटिंग विथ द गुड इंटेन्शन फॉर ऑल ऑफ यू. सो तुमच्या सर्वांसाठी एक सुंदर इंटेन्शन आहे, जे की मी आता म्हणजे माझ्या मनात आहे ते मी आता बोलणार आहे तोंडावाटे. सो इथे बसलेला प्रत्येकच व्यक्ती मला असं वाटते की बाय हार्ट फार चांगला आहेच. 200% त्याबद्दल काही चॅलेंजेस नाही आहे. त्याचं मनसुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळे ईश्वरचरणी मी अशी प्रार्थना करतो, रेकीचरणी मी अशी प्रार्थना करतो की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, दीर्घायुष्य हे यावंच. पण त्याच्या ज्या काही इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि समृद्धीकडे त्याची वाटचाल व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या नोटवर आजचं सेशन आपण एंड करू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीबडी. धन्यवाद हो. सर. थँक्यू सर. थँक्यू सर.